पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि, यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधया, असा हा श्लोक आहे। यातील पहिल्या चरणाचा आपण विचार करीत आहोत। त्यातील पहिला भाग देहाभिमाने गलिते याचा आपण काही आठवड्यांपासून विचार केलेला आहे। देह हा जो आहे हा एकच आहे याविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे, परंतु फक्त एकच देह नसून या देहाच्या आतमध्ये दुसरा देह आहे, त्याच्या आतमध्ये तिसरा देह आहे, अशी माहिती कमी लोकांना आहे। साधारण माणसांना तर देह आणि मी हे वेगळे आहेत याची कल्पना सुद्धा नाही आहे, आणि तसा ते विचारही करू शकत नाही। त्याला कारण जे आहे त्यामध्ये अनंत जन्मांची सुकृत जर त्याच्याकडे नसेल तर त्याला हे माहीत असणं सुद्धा शक्य नाही। तसं सुकृत असल्याशिवाय त्याला ते कळणार नाही। या जन्मामध्ये सुद्धा त्याच्याकडे काहीही सुकृताचा विषय नसेल किंवा त्याचं जगणं हे जे आहे हे फक्त खाणं पिणं मजा करणं यामध्येच तो गुंतलेला असेल तर तो या विषयाकडे येऊ शकत नाही किंवा त्याला हा विषय माहीत पण होऊ शकत नाही। म्हणून ज्या कोणाला हे कळलं की मी आणि देह यामध्ये काहीतरी गडबड आहे, मी आणि देह हे वेगळे असण्याची शक्यता आहे किंवा मी आणि देह हे वेगळे आहेत असं साधू संत सांगतायत, अशा प्रकारची त्याला माहिती जरी झाली तरी त्याने पूर्वी काहीतरी सुकृत केलं असेल असं म्हणावं लागतं, त्याची काहीतरी पुण्यही आहे असं म्हणावं लागतं। परंतु तिथे विषय तो थांबत नाही। त्याच्या पुढे आपल्याला नक्की देह म्हणजे काय आणि देहामध्ये मी म्हणजे काय किंवा आत्मा म्हणजे काय याचा विचार करता येऊ शकतो। त्याचा विचार केल्यानंतर फक्त माहिती घेतली म्हणजे विषय संपत नाही। तर हा जो मी आहे आणि हे जे देह आहेत या दोघांमध्ये देह जो आहे त्या देहाचा अभिमान आपल्याला नष्ट करावा लागतो, आणि तो अभिमान कसा नष्ट करावा याची माहिती आपण काही आठवड्यांपासून या ठिकाणी घेतलेली आहे। तर देहाभिमाने गलिते या पहिल्या भागामध्ये आपण देहाचा अभिमान कसा नष्ट करावा याचा विचार सविस्तरपणे केलेला आहे। त्यानंतर आपण आज दुसऱ्या भागाकडे पहिल्या चरणाच्या जाणार आहोत, आणि तो भाग आहे विज्ञाते परमात्मनि, म्हणजे परमात्म्याचं विज्ञान। परमात्म्याचं विज्ञान हा सरळ सरळ त्या दोन शब्दांचा अर्थ आहे। विज्ञाते म्हणजे विज्ञान होणे आणि परमात्म्यानी म्हणजे परमात्म्याचं। आता परमात्मा म्हणजेच देव, ज्याला आपण परमात्मा असं म्हणतो, हा परमात्मा म्हणजेच देव आहे किंवा देवालाच परमात्मा असं म्हणतो। म्हणजे एकाच देवाला वेगवेगळी नावं आहेत। तर परमात्मा हे त्याचं एक नाव आहे, पण परमात्मा हे नाव का झालं हा एक वेगळा विषय। देव हा नाव का देण्यात आलं हा एक वेगळा विषय। ईश्वर का म्हणतात, ब्रह्म का म्हणतात, हे वेगळ्या कारणाने तयार झालेले शब्द आहेत, परंतु याचा अर्थ हे वेगवेगळे आहेत असं नाही, तर हे सगळे एकच आहेत। पण काय काय एक आहेत आणि काही काय एक नाहीत हे सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे। हे सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे, माहिती असायला पाहिजे। जर आपल्याला हे सगळे एकच वाटले
तर कदाचित चुकीच्या देवाला आपण परमात्मा म्हणू शकतो, किंवा नको त्या ईश्वराला आपण देव म्हणू शकतो, किंवा अशी काहीतरी उलट सुलट माहिती आपल्याला होऊ शकते आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून आपण अनंत जन्म फिरू शकतो. कारण की एक जन्म हा एका विचारावर सुद्धा चालू शकतो. म्हणजे एकच विचार धरून अख्खा जन्म संपू शकतो. मग तो विचार चांगला असो किंवा वाईट असो, तर एका विचाराला धरून एखाद्याचं आयुष्य त्याच्यामध्ये जाऊ शकतं. जसं एखाद्या मुलाला असं वाटू शकतं की आपण चांगलं शिक्षण घेऊन अमेरिकेला जावं आणि अमेरिकेला जाऊन सेटल व्हावं, असा विचार करून तो लहानपणापासून पुढे अमेरिकेला जाईपर्यंत तशा पद्धतीने काम करू शकतो आणि शेवटी तिकडेच सेटल होऊ शकतो. त्याच्या आतमध्ये तो एकच विचार आहे, तेवढ्या विचाराला धरून बाकीच सगळं होत आहे. तर अशा पद्धतीने ज्याचे जे विचार असतात त्या विचारांप्रमाणे तो अख्खा आयुष्य घालवतो. काहींच्या आयुष्यामध्ये विचार बदलतो आणि त्याचं आयुष्य पण बदलत जातं. काहींच्या आयुष्यामध्ये एकच विचार आयुष्यभर चालतो. तर देवाच्या बाबतीतही असंच आहे. काहींच्या आयुष्यामध्ये एखादा देव ठरलेला असतो आणि शेवटपर्यंत त्याच विचारांवर, त्याच भावावर तो शेवटपर्यंत राहतो आणि त्याप्रमाणेच तो परमार्थामधल्या त्याच्या साधना करीत राहतो. त्याप्रमाणेच त्याची पुढे गती होते. आता या ठिकाणी हा जो म्हणून परमात्मा शब्द आहे तो नक्की कोणासाठी आहे त्याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्याचा नीट विचार करणं, त्याचा नीट शोध घेतलं म्हणजेच विज्ञाते आहे. म्हणजे दुसऱ्या भागामध्ये, या चरणाच्या दुसऱ्या भागामध्ये परमात्म्याचं विज्ञान म्हणजे परमात्म्याचा शोध आहे. परमात्म्याचं काय करायचं आहे? शोध करायचा. तर विज्ञाते या शब्दाला आपण समजून घेण्यासाठी त्या शब्दाचा दुसरा पर्यायी शब्द विज्ञान असं म्हणू. त्याला काय म्हणूया? विज्ञान. आता विज्ञान हा जो शब्द आहे हा शब्द आपल्याला परिचयाचा आहे. तर विज्ञान म्हणजे काय? कशाला विज्ञान म्हणतात? आता परमात्मा समजा आपल्याला माहित नाही असं धरू शब्द, पण विज्ञान हा शब्द तुम्हाला माहित आहे. मग विज्ञान कशाला म्हणतात? शाळेमध्ये शिकलेत का नाही? व्यवहारातही आपण विज्ञान म्हणजे आपल्याला माहित आहे का नाही? तर विज्ञान म्हणजे काय? निरनिराळ्या विषयांचे संशोधन करणे म्हणजे विज्ञान. बरं, अजून विज्ञानामध्ये असं होत असतं, निरनिराळ्या विषयाचा आपण शोध करत राहतो म्हणजे विज्ञान, किंवा विज्ञानात असं आपण करतो. समाजामध्ये विज्ञान आणि धर्म असे दोन शब्द साधारणपणे वापरतात. व्यवहारामध्ये, समाजामध्ये साधारणपणे हे दोन शब्द आहेत, विज्ञान आणि धर्म. म्हणजे विज्ञानवादी आणि धर्म मार्तंड असे दोन वर्ग आपल्याला दिसतात. मग विज्ञानवादी कोणाला म्हणतात, किंवा विज्ञानवाद म्हणजे काय आहे, किंवा धर्मवाद म्हणजे काय आहे? तर तुम्ही जर एखाद्या देवाचा फोटो घरात ठेवला आणि त्याची पूजा करू लागले, उदबत्ती ओवाळू लागले, तर लोक तुम्हाला धार्मिक म्हणतात. तुम्ही धार्मिक झाले. त्याच्याऐवजी तुम्ही घरामध्ये कुठल्या देवाचा फोटो ठेवला नाही किंवा पूजा वगैरे काही केलं नाही, त्याच्याऐवजी घरामध्ये हॉलमध्ये एखादं निसर्ग चित्र लावलं, किंवा मग एखाद्या सायंटिस्टचं चित्र लावलं, किंवा हा टीव्ही लावला आणि 24 तास तो चालू राहिला आणि देवाचा तपास नाही किंवा देवाचा फोटो वगैरे असं काही नाही. आता ह्या घरामध्ये कोणी आला आणि हा जर फोटो बघितला, तिकडे एखादा फोटो बघितला, तर कोणी आणारा म्हणणार की हे लोक आहेत विज्ञानवादी आहेत. हा फोटो बघून काय म्हणतील, यांनी आधी वेगळा लावला होता, मी त्यांना काढायला लावला. मग आधी विज्ञानवादी नव्हता, आधी काहीतरी वेगळाच होता, असं तुम्हाला माहित आहे का? तर मी त्यांना म्हटलं ह्या काढा फोटो, हा लावा. त्यांना ते ह्यांच्यापैकी कुठेतरी शिवाजी महाराज व्हायचं उद्या, कारण प्रभाव कोणाचा पडू शकतो ना. तर शिवाजी महाराज म्हणजे काही वाईट गोष्ट आहे असं नाही, पण विठ्ठल त्यापेक्षा चांगलं हे नक्कीच आहे. शिवाजी महाराज सुद्धा ज्यांना मानतात त्यांच्याच आपण मानायला काही हरकत नाही असं म्हणून मी आपलं म्हटलं, पण त्यांनी खरंच बदलला. नाही, जाऊ द्या, तो एक गमतीचा भाग सोडून देऊ, नाही तर नंतर मला जेवण पण नाही ते, नाहीतर त्याची पण अडचण नको यायला पुढे. तर हा जो
विषय आहे, हा जो फोटो आहे, हा फोटो किंवा हा माऊलींचा फोटो पाहिल्यानंतर ह्या घरामध्ये आल्यानंतर लोक काय म्हणणार, ही लोक कशी आहेत, धार्मिक आहेत. आता याच्याऐवजी जिथे एक बंदूक लावलेली असते किंवा इथे एखादं असं चित्र लावलं असतं त्याच्यामध्ये रसायनशास्त्रामध्ये उपयोगात येणारे टेस्ट ट्यूब्स किंवा ते वेगवेगळे द्रव पदार्थ किंवा रसायन एकत्र करून काही प्रयोग केला, अशा प्रकारचं जर चित्र लावलं असतं, देवाचं किंवा साधू संतांचं असं कोणाचंही चित्र इथं नसतं, तर यांना म्हटलं असतं कुणी धार्मिक आहेत, नसतं म्हटलं. यांना काय म्हटलं असते, किंवा एखाद्या चित्रपटातल्या नटीचं चित्र लावलं किंवा असं वेगळं, म्हणजे ह्यापेक्षा वेगळं जे लावलं असतं त्यांना काय म्हटलं असतं का कोणी धार्मिक आहे, धार्मिक म्हणलं. तर व्यवहारामध्ये समाजामध्ये धार्मिक लोकांची एक आपमत काय तरी झालेली असते, एक प्रतिमा आहे. तुम्हाला लोक धार्मिक कधी म्हणतील हे ठरलेलं आहे. तुम्ही यापैकी काहीतरी केलं की तुम्हाला धार्मिक म्हणायचं. यापैकी म्हणजे उदबत्ती ओळली, फोटो लावला, पाया पडले, तीर्थयात्रेला गेले, ग्रंथ वाचला, इत्यादी इत्यादी, तुम्ही काहीही केलं की तुम्हाला धार्मिक म्हणणार. हे जर तुम्ही केलंच नाही तर तुम्हाला धार्मिक म्हणत नाही. आता तुम्हाला विज्ञानवादी कधी म्हणतात, विज्ञानवादी तुम्हाला तेव्हा म्हणणार की जेव्हा तुम्ही शाळेत गेले, शाळेत जाऊन काहीतरी पुस्तकं शिकले, कुठल्या तरी कॉलेजात गेले, त्यानंतर पुढे काहीतरी शिकले, म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सायन्स किंवा मग इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, असे कुठल्या तरी तुम्ही कुठल्याही मार्गाने गेले की तुम्ही कुठल्या वर्गात गेले, तुला विज्ञानवादी म्हणतो. पण तुम्ही जर त्या वर्गात गेले तर तुमच्याकडे घरामध्ये कुठले पदार्थ येणार, एखादा फक्त त्याच मार्गांना जर मानत असेल तर असे फोटो तो घरात लावत नाही, मग तो काहीतरी वेगळं लावतो. मग टीव्ही आहे किंवा मग इत्यादी इत्यादी अनेक पदार्थ आहेत. आता आपलं मिक्सचर आहे, म्हणजे आपण विज्ञानवाद पण आहे आपल्याकडे आणि धार्मिक पण आहे, म्हणजे दोन्ही आपल्याकडे काय आहेत, एकत्रीकरण आहे. तर विज्ञानी मनुष्य आहे किंवा विज्ञानवादातला मनुष्य आहे असं केव्हा म्हणतो, जेव्हा तो हे टीव्ही मानतो किंवा मग मोबाईल मानतो किंवा इत्यादी इत्यादी ह्या धर्माच्या नावाखाली येणाऱ्या गोष्टींना सोडून जे काही आहे ते जो मानतो तो विज्ञानवादी असतो. या विज्ञानवादामध्ये आणि धर्मवादामध्ये दोन फरक फार मोठा आहे. एक आहे की धार्मिक माणसं जी असतात त्यांचा आणि विज्ञानवादी माणसं यांच्यामध्ये फरक काय, एक प्रमुख फरक आहे. तो फरक असा आहे की धार्मिक मनुष्याला श्रद्धा असते. काय असते, मग त्याला सांगितलं की तो ऐकतो आणि तो ते करतो. म्हणजे उदबत्ती ओवाळ असं म्हटलं की तो धार्मिक मनुष्य शक्यतो विचारत नाही का, पण का असा प्रश्न विचारला की समजून घ्यायचा हा काहीतरी विज्ञानवादी मार्गातला आहे. एखाद्या तीर्थयात्रेला आपण एखाद्याला घेऊन गेलो आणि एखाद्या मंदिरात एखाद्या मूर्ती समोरचं त्याला डोकं ठेवायला लावलं तर तो पहिला प्रश्न विचारतो का. मग का विचारले की समजायचं हा धर्मवादातला असण्याची शक्यता कमी आहे. तो डोकं ठेवणार नाही असं नाही, पण त्याला पहिला प्रश्न पडतो का करू, म्हणजे साधारण भूमिका सांगतोय. म्हणून तुम्ही बघा, तरुण मुलांना किंवा तरुण मुलींना, तुमचीच मुलं मुली बघा, तुम्ही सगळे बऱ्यापैकी मुलं मुली असणारे म्हणजे लेकरं असणारे लोक दिसताय. तुम्ही तुमच्या मुला मुलींना धर्मशास्त्रातली साधनं करायला सांगा, ते करतील का? तुम्ही ज्या पद्धतीने आता करता तसे करतील? नाही करत. मग त्यातल्या त्यात तुम्ही जरा अवघड सांगितलं, तू रोज लवकर उठ, पहाटे उठ, देवपूजा कर, त्यानंतर तुझं सगळं उद्योग आहे. बाबा कुठल्या युगात आहे आपण, काळ कुठे चाललाय? पूर्वी अशी म्हण होती की जग कुठे चाललंय, आता पण असेल तसे, जग कुठे चाललंय, आपण कुठे चाललोय, जग चंद्रावर चाललंय, आपण कुठे चाललोय, तुम्ही पंढरपुराला चाललेत. म्हणजे चंद्रावर निघाला मनुष्य विज्ञानवादी आणि पंढरपुराला निघालेला मनुष्य धार्मिक, अशी एकदम साधारण भूमिका आहे जगामध्ये, एकदम साधारण भूमिका. आता विज्ञानवादामध्ये जे स्ट्रेस वाढला, डोक्याला त्रास झाला, अशा वर्गात पोचले ते लोक म्हणतात बघू तर खरं वारकरी काय करतायत. असा पण एक वर्ग आलाय, म्हणजे ते मूळची विज्ञानवादातले आहेत. ते अनेक यातना किंवा अनेक अडचणी किंवा काहीतरी कारणाने, कौतुक असणे म्हणा, काहीतरी कारणाने वारीत येतात. तर हे जे वारीत आलेले आहेत हे कुठले आहेत? हे धार्मिक मूळचे नाहीत, हे विज्ञानवादातले आहेत. पण विज्ञानवादातून काहीतरी कारणाने इकडे ते आलेले आहेत आणि ते वारीत येतात.
पण मग ते आल्यानंतर पूर्णतः वारकरी जो असतो, जो विज्ञानवादातलाच नाही असा वारकरी जेव्हा आळंदी ते पंढरी वारी करतो, त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचा सगळा आचार, त्याचा आहार विहार हे सगळं जे आहे ते वेगळं असतं. आणि विज्ञानवादी माणसं जेव्हा वारीत येतात तेव्हा त्यांचं वागणं, त्याचा आहार विहार सगळा अत्यंत वेगळा असतो. याचा अर्थ ते लोक देवाला मानत नाहीत किंवा ते लोक विठोबाला मानत नाही असं होत नाही, पण त्याच्या आहार विहारामध्ये काय होतं, बराचसा बदल दिसतो. तर असे समाजामध्ये दोन प्रकारचे प्रामुख्याने वर्ग आहेत, एक विज्ञानवाद मानणारे, एक धर्मवाद मानणारे, आणि एक वर्ग असा आहे की दोन्हीला मानतो. तर जास्तीत जास्त माणसं मिक्स आहेत, मिक्सचर आहेत. जास्तीत जास्त माणसं मिक्सचर म्हणजे हे पण आणि हे पण, गरजेप्रमाणे हे, गरजेप्रमाणे हे, अशी जास्त वर्ग आहे. फक्त विज्ञानवाद कमी लोक आहेत, फक्त धर्मवाद कमी लोक आहेत. जास्त वर्ग कुठला आहे? मिक्स आहे. जास्त वर्ग कुठला आहे? मिक्स आहे. मग या विज्ञानवादाची सुद्धा आपल्याला माहिती आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. या विज्ञानवादामध्ये साधारणपणे मनुष्य असं म्हणतो की तुम्ही मला दाखवा, काय करा, दाखवा, काहीतरी दाखवलं तर आम्ही मानू. म्हणजे उदाहरणार्थ एकदम टोकाचा विषय, देव दाखवा तर आम्ही मानू. विज्ञानवाद म्हणजे काय? आजच्या समाजामधली परिस्थिती मी तुम्हाला सांगतो काय आहे. विज्ञानवादातला मनुष्य असेल तर मी मानतो देव, तो काही असा एकदमच नास्तिक वर्गातला असतो असं नाही, तो आम्ही मानतो देव. पण कधी मानणार? तुम्ही दाखवा तर मान. तोच धार्मिक मनुष्य असेल तर मरेपर्यंत कधीही देव त्याला दिसत नाही तरी तो देव मानतो. उदाहरणार्थ आपण इथे बसलेले, आपल्याला कोणाला आजपर्यंत देव दिसलाय का? दिसलेला नाही. भेटलाय का? नाही. आपल्याशी बोललाय का? नाही. आपल्यासोबत जेवलाय का? आपला नैवेद्य खाल्लाय का? आपल्या गौऱ्या थापल्यात का? काहीही केलं नाही आपलं, पण तरी आपण मानतो. ह्या आशेवर आपण मानतो की चुकून आलाच तर, देव चुकून आलाच तर आपल्याला नंतर अडथळा नको, म्हणून आपण त्याला मानतो. तर आपल्याला आणि विज्ञानवादी माणसाला या दोघांनाही देव माहित नाही, कारण आपण पक्के धार्मिक नाहीये आणि पक्के विज्ञानवादी पण नाही. आपण काय आहोत? मिक्स आहे. आपलं मध्ये, आपण मधल्या भागात आहे. एकदम उत्कृष्ट विज्ञानवादी मनुष्य देव अजिबात मानत नाही. काय मानत नाही? अजिबात देव मानत नाही. देव हा प्रकार म्हणजे थोतांड आहे असा उत्कृष्ट विज्ञानवाद्याचं मत असतं. त्यामुळे देवच मानत नसल्यामुळे देवाच्या दिशेने बोट करणारे जेवढे कोणी असतील, साधू संत असो, महाराज असो, प्रवचनकार, कीर्तनकार इत्यादी इत्यादी कोणी असो, ह्या कोणाचंही ते अजिबात ऐकत नाही. उलट अशा माणसाचं तोंड दिसलं की त्याला विटाळ झाल्यासारखं, त्याला अस्वस्थ होतं. विज्ञानवादी मनुष्याला जर धार्मिक मनुष्य जवळ आला तर अस्वस्थ व्हायला होतं. आपल्याला अस्वस्थ होत नाही, कारण आपण सगळे एका वर्गातले आहे. उत्कृष्ट विज्ञानवादी माणसाच्या जवळ जर एखादा धार्मिक मनुष्य उद्बत्ती ओवाळणारा जरी पोहोचला तरी त्याला अस्वस्थ होतं. हे काय सांगतो? म्हणजे देवाला लावलेल्या निरंजनासमोर, निरंजन, देवाला जे आपण निरंजन लावतो त्या निरंजनावरती सिगरेट पण पेटू शकतो. विज्ञानवादी मनुष्य देवासमोर ठेवलेल्या निरंजनाला त्याचा उपयोग कशासाठी करू शकतात? सिगरेट पेटवण्यासाठी सुद्धा करू शकतात. तुम्ही बघितलंय का असं कुठं? हो का नाही? म्हणजे विचार केलाय का असं करू शकतात? नाही, प्रत्यक्षात विचार करू शकता का तुम्ही असं? ते असं मी पाहिलेलं आहे उदाहरण, की असा मनुष्य देवासमोरच्या निरंजनावर सिगरेट पण पेटू शकतो. त्याच्यात काय एवढं विशेष नाही. त्याला काय ते देव वगैरे असं काय, निरंजन त्याच्यात काय? म्हणजे तो दिवाच आहे. तुम्ही तो देवासमोर ठेवला का, इकडे ठेवला का, तिकडे ठेवला काय, त्याला फक्त त्याची सिगरेट पेटवायची, कारण तो देवाला मानतच नाहीये. मग तो वाईट आहे, तो चुकीचा आहे वगैरे असा काही प्रकार आहे का? आपण काय असं लगेच निर्णय नाही देऊ शकत की हा चुकीचा आहे, बरोबर आहे. जगामध्ये हा चुकीचा आणि हा बरोबर असा आपण काही निर्णय नाही देऊ शकत, कारण आपल्यालाच आपला तपास नाही नक्की आपण कुठे चाललो. आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवाची आपली कधी भेट नाही. देवाचा आपला कुठल्याही प्रकारचा काहीही
संबंध नाही. मग आपण तरी काय ठामपणे सांगावं की ह्याच चुकीचं आहे ह्याच बरोबर आहे, नाही का? पण समाजामध्ये कसं आहे की ज्याला जे भावतं, ज्याला जे आवडतं, तशा प्रकारचा वर्ग आपोआप तयार होतो आणि ते एकमेकांना आधार देत देत इतरांचं चुकीचं आहे असं समजत जगत राहतात. म्हणजे आपला हा एक वर्ग आहे समजा, तर आपण असं समजतो आपली काहीतरी एक समजूत आहे आणि त्या समजुतीलाच आपण बरोबर समजतो आणि बऱ्याचशा वेळा आपण इतरांचं चुकीचंच आहे असं समजून जगत राहतो. ते पण तसंच समजतात, दुसरे पण तसे समजतात. असे सगळेजण आपापलं म्हणणं खरं आहे असं समजून आपापल्या वर्गामध्ये सुखी राहतात. आपली समज जी आहे, आपल्या समजुतीच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा वेगळी असलेल्या समजुतीच्या माणसांमध्ये आपण जास्त वेळ राहू शकत नाही. कोणीच नाही राहू शकत, जास्त वेळ नाही राहू शकत. आपण कर्मधर्म संयोगाने काही वेळ राहू शकतो. समजा तुम्ही इथे आलेत, तुमची जर ही समजूत नसेल तर तुम्ही इथे जास्त वेळ आणि जास्त काळ राहू शकत नाही. जास्त वेळ आणि जास्त काळ राहू शकत नाही. आता इथे तुम्हाला माहित आहे की अंदाजे महाराज 1 तास किंवा 1.5 तास बोलतील, त्याच्यानंतर आपल्याला जायचंच आहे. पण तुमची जर ही समजूत नसेल तर तुम्ही इथे परत नाही येणार. जितक्या वेळा तुम्हाला असं वाटेल की हीच आपली समजूत आहे तितक्याच वेळा येणार, त्यानंतर परत येणार नाही. साधारण भूमिका सांगतो. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की 2 जे प्रामुख्याने वर्ग आपल्याला दिसतात, त्यातला एक वर्ग आहे समाजामधला विज्ञानवादातला, एक वर्ग आहे धर्मवादातला. यापैकी आपण जास्तीत जास्त माणसं ही मिक्सचर मध्ये, आणि हे फक्त भारतात आहे असं नाही, हे सर्व जगभर आहे. फक्त भारतामध्ये वेगवेगळे देव आहेत आणि तेच दुसऱ्या देशांमध्ये वेगळे देव आहेत. म्हणजे आपलेच हेच देव सगळीकडे नाहीत. म्हणजे इकडे विठोबा आहे पण अमेरिकेत विठोबा नाही, इंग्लंडमध्ये काही विठोबा नाही, मग तिकडे वेगळे देव आहेत. लक्षात, आपले लोक जर तिकडे गेलेले असतील आणि ते तिकडे जर रहिवासी झाले असतील तर त्यांनी कदाचित आपल्या इकडच्या गणपतीचं मंदिर तिथं स्थापन केलं असेल, पण तिथल्या मूळच्या लोकांचं हे देव नाहीये किंवा आपले काही मूळ देव वेगवेगळे नाहीत. या ठिकाणी बाहेरून जी लोक आली त्यांनी त्यांची इकडे वस्ती तयार केल्या आणि त्यामुळे इकडे काही वेगवेगळे देव तयार झाले, जसं जीसस गॉड, नंतर अल्लाह. हे काही इकडचे मूळचे देव म्हणता येत नाही. हे बाहेरून जे काही माणसं इकडे आली त्यांनी त्यांचे जे वस्ती तयार केल्या त्याच्यामध्ये हे देव तयार झाले. तर हा देव चुकीचा, हा देव बरोबर असं काही विषय नाही. तर हे वर्ग जे आहेत हे सर्वत्र आहेत, सर्व जगभर आहेत. आणि दुसरा वर्ग विज्ञानवादी सुद्धा सर्व जगभर आहे. आताची परिस्थिती अशी आहे की जास्तीत जास्त लोक विज्ञानवादाला मांडताना दिसतात असं आपल्याला वाटतं, पण आपण धार्मिक आहेत असं जरी असलं तरी आपण सुद्धा विज्ञानवादाला मानतो. म्हणजे आपण सुद्धा विज्ञानाच्या दृष्टीने विचार करीत असतो. विज्ञानवादाचा प्रमुख हेतू आहे तुम्ही आम्हाला दाखवा. काय? आम्ही जर ते पाहिलं तर आम्ही ते मानू. म्हणजे पाहणं हा एक भाग आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना जो तो विषय जर कळाला तर आम्ही ते मानू. म्हणजे एक तर आम्हाला ऐकू आलं पाहिजे, नाही तर आम्हाला तर दिसलं पाहिजे, किंवा आम्हाला हाताने स्पर्श करून कळलं पाहिजे हे आहे बा. तर आपल्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये जर तो आला तर आम्ही तो मानणार, असं विज्ञानवादाचं म्हणणं असतं. म्हणून विज्ञानामध्ये कधीही ज्याचं अस्तित्व दिसत नाही, ज्ञानेंद्रियांना ज्याचं अस्तित्व दिसत नाही त्याला विज्ञान मानत नाही, अशी साधारण भूमिका विज्ञानवादामध्ये, साधारण भूमिका जाऊन. म्हणजे चंद्रावर सृष्टी आहे का नाही, चंद्रावर काय आहे हे तिथपर्यंत आम्ही मांडणार नाही जिथपर्यंत आम्ही चंद्रावर आमच्यापैकी कोणीतरी एक जाऊन आला नाही, त्याने काहीतरी फोटो काढले मग ते आम्हाला दिले आणि इथे बघा ही अशी सृष्टी नाहीये किंवा अशी विवर आहेत, असं आहे तसं आहे, हे आमच्यापैकी कोणीतरी जाऊन आला त्याने दाखवलं, त्याचे फोटो त्याने पाठवले आणि मग आम्ही हे मांडलं की हा असं असं आहे. तिथपर्यंत आम्ही काही मानत नाही, असं साधारणपणे विज्ञानवादाचं मत. साधारणपणे बरोबर का? विज्ञानवादामध्ये असं साधारण मत.
पण ह्याचा अर्थ विज्ञानवाद मध्ये एवढाच आहे असं होत नाही. विज्ञानवाद हा मोठा वाद आहे, मोठा विषय आहे. विज्ञानामुळेच प्रगती झाली असं सगळ्यांना वाटतं. धर्मवादामध्ये असणाऱ्यांना सुद्धा वाटतं का नाही? प्रगती कोणामुळे झाली? तुम्ही कुठल्या वादातले आहेत? जगाची प्रगती कोणामुळे झाली? विज्ञानवादामुळे झाली का धर्मवादामुळे झाली? उलट लोक आता असं म्हणू लागले की धर्मामुळे जास्तीत जास्त जगाचं वाटोळ होत आहे. धर्मामुळे वाटोळ होत आहे, विज्ञानामुळे उलट चांगलं होत आहे, असं सर्वत्र समज आहे. आणि ही समज इतकी दृढ आहे की प्रत्येक घराघरामध्ये ही समज आहे. तुमची मुलं सुद्धा तुम्हाला हे शिकवतील. तुम्ही त्यांना धर्म शिकू शकणार नाहीत, पण ते तुम्हाला विज्ञान शिकवतील. का? कारण तुम्ही त्यांना जन्माला आल्यापासून विज्ञानवाद शिकवत आले. जरी तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही जरी धर्मवादातले असाल असं तुम्हाला वाटतंय, तरी सुद्धा तुमच्या मुलांना तुम्ही जन्माला आल्यापासून विज्ञानवाद शिकवलेला. त्यामुळे चुकूनच तुमची काही मुलं धर्मवाद मानतील, पण जवळजवळ शक्यतो कोणीही मानणार नाही. विज्ञानामुळे काय प्रगती झाली? माणूस चंद्रावर गेला. कोणामुळे झालं हे? कोणामुळे झालं? माणूस चंद्रावर गेला. कोणामुळे झालं? विज्ञानामुळे. पृथ्वी गोल आहे हे कोणामुळे कळलं? विज्ञानामुळे कळलं. मंगळावर सुद्धा माणूस जायची तयारी करू लागला. कोणामुळे करू लागला? पृथ्वीच्या भोवती अनेक ग्रह सोडण्यात आले, सॅटेलाइट सोडण्यात आले. कोणी सोडले? हे विठोबाने सोडले? तुमच्या नाही सोडले. गेला तो विठोबा तिकडे सोडायला, तर तुमच्या वारकरी गेला? कोणी गेला का? कोणी वारकरी नाही गेला. म्हणजे हे सगळं कोणी केलंय? विज्ञानाने. आता आपण जे मोबाईलवर बोलतो ते सगळं जे यंत्रणा जी काही दिसते, गाडी आहे, ट्रेन आहे, विमान आहे, प्रगती किती आहे बघा. मेडिकल सायन्स म्हणजे वैद्यशास्त्रामध्ये ECG काढता येतो. तुमच्या ब्लड प्रेशर किती आहे कळतं, तुमची साखर किती आहे कळतं. पूर्वी कळत होतं का शरीरात किती साखर आहे? आता तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला तुमची साखर कळते, ब्लड प्रेशर कळतो, तुमच्या हार्ट बीट्स कळतात, तुम्हाला हार्ट अटॅक येईल का नाही किंवा येण्याची शक्यता आहे का, कोलेस्ट्रॉल कळतं. नको त्या गोष्टी आपल्याला ज्या माहीतही नाही नव्हत्या, त्या सगळ्या विज्ञानामुळे कळू लागल्या. आणि ते कळलं तरच विज्ञान मानतो आपण, बरोबर का नाही? अशा प्रकारे विज्ञानवादाचा आपल्यावर एवढा जगण्यामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत प्रभाव आहे. त्याच्यात आपण आपला धर्मवाद कसा तरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टिकून ठेवलेला आहे. कारण आपण एका कोपऱ्यातच देवघर करून तिथे उदबत्ती लावतो. तेवढाच विज्ञानवाद आहे. ह्या घरामध्ये विज्ञानवाद कुठे आहे आणि धर्मवाद कुठे आहे बघितलं तर कुठे सापडतो? एका कोपऱ्यामध्ये धर्मवाद आहे आणि अख्खं घर विज्ञानवादात आहे. तर कुठल्याही घराचा लॅपटॉप, कॉम्प्युटर, सगळ्यांकडे मोबाईल म्हणजे विज्ञानवाद आहे का धर्मवाद आहे? विठ्ठलाने दिलाय का आपल्याला मोबाईल? नाही. मोबाईल है ना, आयपॉड किंवा इतर हे तर आपल्याकडे सगळ्यांकडेच आहे ना. हे कुठे दिलंय? टीव्ही कुठे दिला? हे फॅन, लाईट कुठे दिलंय? सगळं विज्ञानाने दिलंय. सगळं हे कुठे दिलंय? म्हणजे आपल्या या घरामध्ये धर्मवादच्या अंतर्गत आपण जे समजतो, मी फक्त 2 गोष्टींची माहिती देतो. तर धर्मवाद याच्या अंतर्गत आपण जे समजतो ते आपल्या घरात किती आहे आणि आपल्या घरामध्ये विज्ञानवाद या भागात येतं ते किती आहे? जास्त कुठला आहे? किती टक्के विज्ञानवाद असेल घरात आपल्या? अंदाजे किती टक्के असेल? ते कोपऱ्यात थोडस आहे ना, एवढं देव. आपला विज्ञानवाद नीट चालावं म्हणून ते धर्म, म्हणजे आमचा टीव्ही बिघडू नये, आमचा मोबाईल बिघडू नये, आमचा फॅन बिघडू नये असं म्हटल्यामुळे विज्ञानवाद प्रबळ झाला का देव प्रबळ झाला? विज्ञानवाद प्रबळ झाला की तुमचं आता लाईव्ह दर्शन आहे, लाईव्ह आरती येतं का नाही तुमच्या मोबाईल मध्ये वगैरे? लाईव्ह आरती. तुम्हाला तिकडे खाली जायची गरज आहे का? कुठे तिरुपतीला जायची गरज नाही. तुमच्या मोबाईल मध्ये डायरेक्ट लाईव्ह आरती, बटन दाबले की लाईव्ह आरती.
एवढंच कशाला, तुम्ही हे फुलं बिलं व्हायची पण गरज नाहीये. तुम्ही बटन दाबले की फुल येतं, असं बटन दाबले की उदबत्ती येते, बटन दाबले की निरंजन येते. ऍक्च्युअली मध्ये काहीच नाही, म्हणजे हे काहीच नाही. पण तरी सगळं हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती. ई आरती म्हणतात त्याला. ई म्हणजे ई हा शब्द असतो, ई आरती. तर विज्ञानवाद आपल्या घरामध्ये सर्वत्र, जगामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. कारण या विज्ञानवादामध्ये आपल्याला लवकर एकदम स्वस्त आणि नीट जगण्याची शाश्वती असं वाटतं आपल्याला. म्हणजे गाडी ही विज्ञानवादातलीच आहे, गाडी. तर जेवढी काही जगण्याची साधनं आहेत, या साधनामध्ये विज्ञानवादाची प्रगती एवढी दिसते की त्या प्रगती पुढे आपला धर्मवाद जो आहे तो बाजूला पडतो. आणि मग हे सगळ्याच्या मोहामध्ये, या सगळ्याचा जो मोह आहे हा इतका व्यापक आहे, इतका प्रचंड आहे, इतका प्रचंड आहे, म्हणजे त्याचा हिशोबच नाही. म्हणजे तुम्ही जर पूर्वी विचार केला असता तर मोबाईल शक्यतो कोणाकडेच नव्हता. आता इथे बसलेल्या प्रत्येकाकडे मोबाईल असेल. आता जर तुम्ही काही जे खरंच देवदेव करणारे लोक असेल त्यांनी सुरुवातीला मोबाईल घेण्याचं टाळलं असेल, नंतर घेतला असेल तरी तो छोटासा कीपॅडवाला घेतला असेल, नंतर आता स्मार्टफोन वगैरे घेतो. तर हे जे तुम्ही घेतले तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगून दिलं असेल की तुम्हाला काय, तुम्हाला आवड कशाची आहे, त्याच्यात आपल्याला काकड आरती टाकता येते, अभंग टाकता येतात, ज्ञानेश्वरी पण टाकता येते. असं म्हटलं की तुम्ही हो का, मग ज्याच्याकडे मोबाईल होता तो पण मोबाईल घेतो आणि मग तो आता ज्ञानेश्वरी वाचणार नाही, आता तो ज्ञानेश्वरी ह्याच्यावर वाचतो, मोबाईलवर. कारण विज्ञान जे आहे हे विज्ञान म्हणतं की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला देतो. विज्ञानाचा हेतू काय असतो, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही लगेच देतो, त्याला म्हणतात विज्ञान. धर्मवादात तसं नाही. तुम्हाला काय पाहिजे, धर्मशास्त्र कायसाठी आहे, उदाहरणार्थ देव. मग कोणालाही विचारा देव कधी देणार आहे. तुम्हाला जर विचारलं तर मी काय म्हणणार, तुम्ही जर मला म्हटलं महाराज देव कधी देणार तुम्ही सांगा मला, मी सांगणार काही गॅरंटीच नाहीये, कारण मलाच मिळत नाही, तुम्हाला काय मिळणार. आणि अशा महाराजांकडे, अशा धर्मवादाकडे आपण जाणार कशा. म्हणजे साधारणपणे माणूस या धर्मवादाकडे जाईल कसा, जाऊ शकत नाही ना. कारण की विज्ञानवादामध्ये तुम्ही म्हटले की लगेच तुम्हाला द्यायला तयार असतात, नाही तर लगेच त्याच्यावर कामं करतात, वर्कआउट करतात, त्याच्यावर शोध लावतात आणि देतात. तुम्ही तुमची अडचण सांगा काय. तुम्ही अडचण मांडली की त्याच्यावर अनेक लोक कामं करतात, ती कामं करून त्याचं लगेच तयार करतात, तुम्हाला देऊन टाकतात, घ्या. माणसाला निर्माण होणाऱ्या कुठल्याही अडचणीचं लगेच उत्तर दिलं जातं विज्ञानवादामध्ये. लांब लांब जाण्याची अडचण होती, गाडी आली. वेगळ्या देशात जायची अडचण होती, विमान तयार झालं, बोट तयार झाली. पूर्वी मारामारी करण्यासाठी तलवार आणि काठी घेऊन मारामारी करायला लागायची, ते म्हटले आपण डायरेक्ट बॉम्बच टाकू, उत्तर लगेच आहे की नाही. मिसाईल, बॉम्ब, बंदूक. पूर्वी असं होतं काय, मारामारी करायची म्हटलं तर एकदा हाताने मारामारी करायची, नाही तर दगड मारायचा. आता तसं नाही. आता जर मारामारी झाली तर काय करणार, आपण तलवार घेऊन जाणार का मारामारी करायला अमेरिकेला, नाही जाऊ शकत. ते तिकडूनच एक बॉम्ब टाकतील, तिकडूनच एक मिसाईल डायरेक्ट भारतामध्ये, भारत संपला. बरोबर का. हे कशाचा परिणाम आहे, चांगलं वाईट दोन्ही आहे त्यामध्ये, नुसतं एकच हे असं नाही. पण हे जे विज्ञान आहे, ह्या विज्ञानामध्ये आपल्या अडचणींना आपल्या समोर लगेच उत्तर असतं. धर्मवादामध्ये असं काहीच नाही. धर्मवादामध्ये हे काहीही दिसत नाही. काय दिसतं का, काही दिसत. म्हणून धर्मवादाचा जो आता प्रभाव आहे तो हळूहळू नष्ट होत चाललेला आहे आणि तो नष्ट होईल. कलियुगामध्ये असं होणं साहजिक आहे. हळूहळू हे सगळं कमी 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 होत जाणार आहे. तर कृतयुगापासून तर इकडे कलियुगापर्यंत हा जो प्रवास आहे, हा प्रवास असा विज्ञानवादाच्या दिशेने जात असतो. पुन्हा कलियुगाचा अंत होईल, मग सगळं अव्यक्त दशेला जाईल, मग पुन्हा कृतयुग. तर अशा प्रकारे चालू राहतं. तर आता एवढा काही जास्त व्यापक विचार नाही करू शकत आपण. एवढाच विचार केला की आत्ताची परिस्थिती जी आहे याच्यामध्ये धर्मवाद जो आहे तो नष्ट होत जाईल. मग धर्मवाद चांगला आहे का
विज्ञानवाद चांगला आहे असं साधारणपणे माणसांना जर विचारलं तर सगळे लोक विज्ञानवादाला मान्यता देतील. मग या धर्मवादाचं करायचं काय? कारण धर्मवादामध्ये काय फल काय, या धर्मवादाचं फलच काय, काय उपयोग काय धर्मवादाचा? मग काही जे विज्ञानवादामध्ये आहेत पण त्यांचा मूळचा कुठेतरी पिंड धर्मवादातला आहे, तर ते लोक धर्मवादाचा उपयोग कशासाठी आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ आपण जर धर्मवाद पाळला तर आपण समाजामध्ये नीट व्यवस्था करू शकतो. आपण जर धर्मवाद पाळला तर आपलं मन शांत राहू शकतं, मन स्थिर राहू शकतं. आपण धर्मवाद जर पाळला तर आपली बुद्धी तल्लख होऊ शकते. आपण धर्मवाद जर पाळला तर आपल्याला रोग लागणार नाहीत किंवा आपल्याला अनेक अडचणी येणार नाहीत, इत्यादी इत्यादी प्रकारे त्यांची माहिती लोक द्यायला सुरुवात करू लागली. आणि आता तशी परिस्थिती. म्हणून आपण जर वारीत गेलो तर किती बरं वाटेल, किती शांत वाटेल. एखाद्या देवळात जर जाऊन बसलो आणि शांत बसलो तर किती बरं वाटतं. मग तिथे काय वेव्ज आहेत, कारण आता पूर्वी असा माणूस कधी विचार करत नव्हता, पण आता देवळात गेलं तर देवळामध्ये कुठल्या लहरी आहेत, मग त्या लहरीचा आपल्या ब्रेनवर काय परिणाम होतो, इत्यादी इत्यादी. धर्मशास्त्रामध्ये असलेल्या साधनांचा विचार, धर्मवादामध्ये असणाऱ्या साधनांचा विचार विज्ञानवादातून लोक करू लागले. आणि मग काही लोक विज्ञानवादातली धर्मवादाला पण थोड्याफार प्रमाणात मानू लागले. अशी परिस्थिती. म्हणजे ओंकाराचं स्मरण केलं तर काय होत आहे, ओंकाराचं गुंजन केलं तर काय होत आहे, मनावर त्याचा परिणाम काय होतोय, बुद्धीवर त्याचा परिणाम काय होतोय, शरीरावर त्याचा काय परिणाम होतोय, घरावर त्याचा काय परिणाम होतोय. मग ऑरा म्हणजे काय असतो, नंतर मग ह्या ठिकाणी जर ते मीटर लावून इथले वेव्ज मोजल्या तर इथे काय दिसेल, त्या पलीकडल्या रूम मध्ये जाऊन मोजल्या तर तिथे काय दिसेल. अशा प्रकारे विज्ञानवादाच्या दुर्बिणीमधून धर्मवादाची तपासणी असं सुरू झालं. आणि ते आहे सर्वत्र बऱ्याच ठिकाणी. तुमच्यापैकी काही लोकांना याची कल्पना पण नसेल, पण अशा पद्धतीने मग ते लोक म्हणतात. पूर्वी जेवण करण्यासाठी आपण जे बसायचो पत्रावळ्या घेऊन किंवा हातपाय स्वच्छ धुवून जेवायला बसायची अशी पद्धत होती. धर्मवादाचं जेव्हा बऱ्यापैकी होतं. विज्ञानवादाच्या परिणामाचा हा भाग आहे की माहित नाही, पण आता परिस्थिती अशी की आपण बूट घालूनच जेवू शकतो. कसं जेवू शकतो? बूट घालून, चपला घालून आपण जेवू शकतो. पूर्वी हातपाय धुतल्याशिवाय, हातपाय स्वच्छ धुवून जेवणासाठी एक विशिष्ट जागेवरच जेवू शकत होतो पूर्वी. आता बूट घालून जेवू शकतो. बुटात जेवू शकत नाही एवढी अजून वेळ आलेली नाही. म्हणजे बुटातच घेतलं खायला असं झालं तर फारच भयानक आहे ना. तर आता तसला काही प्रकार राहिला नाही. आपल्याला कसंही जेवलं तरी चालतंय असे आपलं काय झालं समज झाली. विज्ञानवादाचा परिणाम. असो, चांगलं काय वाईट काय हा भाग मी सांगत नाही. हे चांगलं आहे का हे वाईट आहे, मी दोन भागामध्ये काय फरक झाला एवढं फक्त सांगतो. हे चांगलं आहे का हे चांगलं आहे हे सांगता येत नाही. आता विज्ञानवादाचे फायदे आणि तोटे मी सांगू लागलो तर मी सांगू शकतो. धर्मवादाचे फायदे काय, धर्मवादाचे तोटे काय हे सांगायचे झाले तरी मी सांगू शकतो. म्हणजे मी दोन्ही भागात निबंध लिहू शकतो. म्हणजे याचे फायदे काय काय, त्याचे तोटे काय काय, त्याचे फायदे काय काय, त्याचे तोटे काय काय, असं दोन्ही लिहू शकतो. मी जसं लिहू शकतो तसं तुम्ही लिहू शकता. तुम्हालाही ते माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर हे दोन साधारण भाग आहेत. याला धरून हा श्लोक आहे का? अजिबात नाही. फक्त दोन विज्ञान हा शब्द आला म्हणून सांगतो. तर हा जो विज्ञान शब्द आपल्याला माहित आहे आणि धर्म हा आपल्याला जो शब्द माहित आहे ते शब्द या ठिकाणी नाही आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अवांतर विषय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलाय, धर्मवाद आणि विज्ञानवादाचा साधारण व्यवहारामध्ये असलेला. आता विज्ञान हा शब्द जो आहे तो धर्मशास्त्रात सुद्धा आहे, पण आपण ज्याला विज्ञान समजतो म्हणजे विज्ञानवाद, आणि शास्त्रामध्ये विज्ञान हा शब्द जो वापरला तो समान आहे की नाही हा आपल्याला विचार करायचा. कारण विज्ञान हा शब्द आला म्हणून. आलं का लक्षात? काही काही लोक याची सांगड घालण्याचा वगैरे प्रयत्न करतात. नाही, आपण ह्याची सांगड घालणं गरजेचं आहे. आणि कोणी म्हणू आता न म्हणू आपण आपोआपच सांगड घातलेली आहे की नाही? बरोबर का नाही? आपण आपोआपच घातलेली आहे. सर्व लोकांनी, धार्मिक लोकांनी आपोआपच केलेली आहे. तर विज्ञान हा शब्द जो आहे तो शास्त्रामध्ये येतो.
मग विज्ञान शब्दाचा अर्थ काय? साधारण माणसाला विज्ञान शब्दाचा अर्थ जो माहिती आहे त्याच्याप्रमाणे विज्ञान म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात दाखवा असं म्हणतात. काय केलं जातं? प्रत्यक्षात दाखवलं तर ते विज्ञान. जिथपर्यंत ते प्रत्यक्षात दाखवत नाही तिथपर्यंत त्याचं विज्ञान नाही. मग शास्त्रामध्ये विज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? शास्त्रामध्ये सुद्धा विज्ञान शब्दाचा तोच अर्थ होतो. शास्त्रामध्ये सुद्धा विज्ञान शब्दाचा अर्थ काय? तोच अर्थ आहे. त्यामुळे तो जर अर्थ असेल तर तुमच्या धर्मशास्त्राचा जो काही विषय आहे तो विषय दाखवल्याशिवाय, म्हणजे प्रत्यक्षात ज्ञात झाल्याशिवाय, कळल्याशिवाय, समोर आल्याशिवाय त्याला मानता येत नाही. म्हणून विज्ञाते परमात्मनी असे शब्द आहेत. विज्ञानाचा अर्थ होतो, त्याची जर फोड केली आपण तर वि अधिक ज्ञान असा शब्द येतो. तर विशेष ज्ञान. काय अर्थ होतो? विशेष ज्ञान. आता विशेष ज्ञान मग कुठे दोन्हीकडे तोच अर्थ आहे, दोन्हीकडे वेगवेगळा अर्थ नाही. मी या विज्ञान शब्दाचे अनेक अर्थ तुम्हाला सांगणार आहे. त्यातला हा जो अर्थ आहे हा उत्कृष्ट अर्थ आहे. इतर अर्थ सुद्धा मी तुम्हाला त्याचे सांगणार आहे. तर विशेष ज्ञान म्हणजे काय? उदाहरणार्थ पूर्वी चंद्र म्हणजे काय हे कोणालाही माहिती नव्हतं. साधारण माणसाची परिस्थिती कोणालाच माहित नव्हतं. मग चंद्रावर कोणीतरी गेलं, माणसांचा कोणीतरी प्रतिनिधी पोहोचला. मग त्याने चंद्राची माहिती घेतली आणि सुदैवाने तो परत आला. तो परत आल्यानंतर त्याने जी काही माहिती दिली ती सगळी प्रसिद्ध करण्यात आली. इतर सर्व लोकांनी ती मान्य केली. काय केलं? सगळ्या लोकांनी ती मान्य केली. मग त्याचे फोटो घेतले किंवा त्याला जे काही असेल ते त्यांनी सगळं केल्यामुळे सगळे इतर लोकांनी ते मान्य केलं. म्हणजे चंद्राचं काय झालं? आपल्याला विशेष ज्ञान झालं. आधी चंद्राचं विशेष ज्ञान नव्हतं. म्हणजे चंद्र एवढंच ज्ञान होतं. पण चंद्रावर प्रत्यक्षात जाऊन आल्यामुळे, चंद्राचे फोटो काढल्यामुळे, इत्यादी प्रयोगांमुळे चंद्राचं काय झालं? विशेष ज्ञान झालं. बरोबर नाही? अशाच प्रकारचे जेवढे काही गोष्टी आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला जे माहीत नाही किंवा माहीत असलं तरी फक्त नावापुरतं माहिती आहे, तेव्हा ते ज्ञान या वर्गात जाऊ शकतं. पण त्याची जर आपल्याला विशेष माहिती झाली तर ते विज्ञान होतं. उदाहरणार्थ मोबाईल. नवीन माणसाकडे जर मोबाईल दिला तर त्या माणसाला माहित असतं हे काय आहे? मोबाईल आहे. पण ह्या मोबाईलचं त्याला काय नाहीये? विज्ञान नाहीये. मोबाईल बद्दल त्याला ज्ञान आहे. म्हणजे त्याला जर विचारलं हे काय आहे तर तो काय सांगतो? हे मोबाईल आहे. म्हणजे त्याला काय याचं ज्ञान आहे. पण त्याचं काय नाहीये? त्याला विशेष ज्ञान नाहीये. मग विशेष ज्ञान करून घेण्यासाठी त्याला ते ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर त्यातले सगळे जे काही फीचर्स असतात ते सगळे त्याला कळून घ्यावे लागतात. मग त्याला ते विशेष ज्ञान होतं. मग हे विशेष ज्ञान त्याचं वाढत जाऊ शकतं. तो जितकं त्याला शोधेल, कारण विज्ञानामध्ये काय भाग असतो? शोध. हा मोबाईल जेव्हा तो तपासतो, जेव्हा त्यातले सगळे भाग तो शोधत जातो, तो हळूहळू त्याचा शोध वाढत जातो आणि त्याला त्याचं विज्ञान होत जातं. एक वेळ अशी येते की त्यातल्या सगळ्या गोष्टी त्याला संपूर्णपणे माहीत असतात. तेव्हा तो खऱ्या रीतीने त्याचा विज्ञान झाला असं म्हणता येईल. नाहीतर काही वेळेस फक्त त्याला फोन ऐकू येणे आणि फोन लावणे एवढंच त्याला कळतं. काही काहींना फक्त एक दाबले की फोन लागतो आणि हे दाबले की फोन बंद होतो एवढंच कळतं. त्यांना त्याचं विशेष ज्ञान तेवढं नसतं, गरजेपुरतंच असतं. तर कुठल्याही पदार्थाचं ज्ञान हे जितकं स्पष्ट होत जाईल तितकं ते विशेष होत जातं. म्हणजे त्याचं विशेष ज्ञान होतं असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचं विज्ञान होतं असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असे किती पदार्थ येतात? विज्ञान या वर्गामध्ये, विज्ञान नावाच्या वर्गामध्ये असे कितीतरी पदार्थ आहेत की ज्याचं आपल्याला फक्त ज्ञान आहे, त्याचं विज्ञान नाही आहे. किंवा विज्ञान जरी असेल तरी सुद्धा ते एका प्रमाणातच आहे, 100% आहे असं म्हणता येत नाही. आणि असे किती पदार्थ आहेत? जवळजवळ 99% असे जगामध्ये पदार्थ आहेत की ज्याचं आपल्याला 100% विज्ञान नाहीये. आणि म्हणून सगळे लोक म्हणतात ज्ञान ही काय आहे? न संपणारी प्रक्रिया आहे.
तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला हे पुढे पुढे शोधता येईल विज्ञानामध्ये. म्हणूनच पूर्ण ज्ञानी झाला असं मानण्यात येत नाही विज्ञानामध्ये, कुठेच नाही. म्हणजे शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया मानली जाते. एज्युकेशन इज एंडलेस प्रोसेस असं म्हटलं जातं. म्हणजे मरेपर्यंत आपल्याला त्याचा शोध घेता येतो. कुठे थांबायचं, कुठे शोध घेणं बंद करायचं हे ज्याच्या त्याच्यावर असतं. आपल्याला कोणी काही हट्ट करतं का? नाही. तुमच्याकडे गाडी असेल, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तुम्ही चालवता, चालवण्यापुरतंच तुम्हाला त्याचं विज्ञान आहे. जर रस्त्यात बंद पडली तर काय करायचं हे कदाचित इथे बसलेल्या सगळ्यांना माहीत नसेल, बरोबर. काही नाही तर चालवण्याचं पण ज्ञान नसतं, पण ही गाडी आहे एवढं त्यांना माहित असतं. चालवण्याचं पण ज्ञान नसतं. काहींना माहित असतं इथं कार्ब्युरेटर आहे, इथे प्लग आहे, इथे बॅटरी आहे, इथे याचं कनेक्शन्स आहेत, इथे रेडिएटर्स आहेत. काही काहींना हे माहित असतं, काही काहींना हे फक्त माहित असतं, पण ते काय बंद पडले तर काहीच करू शकत नाही. बोनेट सुद्धा ओपन करता येणार नाही, त्याचं तेवढं विज्ञान नाही. आणि हे सगळं जरी करू शकत असला तरी कदाचित हे इंजिन असंच काम का करतं याचं विज्ञान कदाचित त्याला नसतं. ते इंजिनियरला, सायंटिस्टला असेल. म्हणजे चाकाचं डायमीटर एवढंच का, चाकामध्ये एअर प्रेशर एवढंच का, नाही 32 ठेवायचं ठीक आहे, पण 32च का, त्याला काही कारण आहे का? याचं डायमीटर, त्याचं एवढं डायमीटर का ठेवलंय, याचं एकदम स्पष्ट ज्ञान ज्यांनी ते शोध लावले किंवा ज्यांनी ते त्याचं डिझाईन केलं त्या लोकांना त्याची माहिती असू शकते. मग त्याला त्याचं जास्त विज्ञान आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की विज्ञान जे आहे हे विज्ञान कुठल्याही पदार्थाचं जगामध्ये 100% होतं असं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून एक पिढी स्वतःकडे आलेलं विज्ञान दुसऱ्या पिढीकडे समर्पित करतं, दुसरी पिढी तिसऱ्याकडे, तिसरी पिढी चौथ्या पिढीकडे, असं ते पुढे 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 जात राहतं. लोक ते कागदावर लिहून ठेवतात. पूर्वी कागदावर लिहून ठेवायचे, आता त्याच्या सॉफ्ट कॉपी पण असतात. म्हणजे सॉफ्ट कॉपीमध्ये कॉम्प्युटर्समध्ये वगैरे मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतात. अशा पद्धतीने ते पुढे पुढे सरकत विज्ञान. तर विज्ञान म्हणजे कुठल्याही पदार्थाचा शोध लावणे. शोध आपल्याला आपल्या गरजेपुरताच लावावा असं वाटणं ही साहजिक गोष्ट आहे, सहज गोष्ट आहे. की ह्या मोबाईलचा मला किती उपयोग आहे तेवढंच मी शोध लावणार. आता ह्या मोबाईलचा जर माझ्या आईला जर उपयोग करायचा असेल तर तिला जर आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये PDF फाईल जी आहे ती तू रीड कर, वाच त्याच्यातली, तर तिला काहीच कळणार नाही. कारण तिला माहीतच नाहीये की PDF फाईल काय असते. कारण इथे बसलेल्या बऱ्याचशा लोकांना मी हे शब्द जे बोलतो हे पहिल्यांदाच ऐकू आले असतील. म्हणजे माझा PDF हा शब्द तुमच्यासाठी फक्त ध्वनी असेल, काय नुसता आवाज आला है ना. तर PDF काही लोकांना फक्त ध्वनी असेल, काय असेल, हा आवाज आहे. मग तुम्हाला त्याचा शोधच नाही लागलेला, माहितच नाही, पण तरी तुम्ही हा मोबाईल वापरू शकता. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला जेवढी गरज असते तेवढंच आपण त्याचं विज्ञान करत असतो. विज्ञान केवढं करतो आपण? तर विज्ञान म्हणजे शोध. साधा शब्द काय? विज्ञान म्हणजे शोध. मग किती शोधायचं हे कोणाच्या हातात असतं? किती शोधायचं आपण, काय शोधायचं हे कोणाच्या हातात असतं? ते पण आपल्याच हातात असतं. किती शोधायचं आणि काय शोधायचं हे दुसऱ्याच्या हातात नाही, आपल्या हातात आहे. म्हणजे या मोबाईलचा किती शोध घ्यायचा हे माझ्या हातात आहे. तसंच या पुस्तकाचा किती शोध घ्यायचा हे माझ्या हातात आहे. ह्या पुस्तकात काय आहे ह्याचा किती शोध घ्यायचा आहे माझ्या हातात आहे. जगातल्या कुठल्याही विषयाचा आपण किती शोध घ्यायचा हे आपल्या हातात आहे, प्रत्येकाच्या हातात असतं. आणि जगातल्या कुठल्याही विषयात तुम्ही जा, त्याचा शोध घेतलेली माणसं आधी उपलब्ध आहेत. आपल्याला कदाचित ते माहीत नसतात. म्हणून आजच्या इंटरनेटचं जे युग आहे याच्यामध्ये, इंटरनेटचा काळ आहे, याच्यामध्ये तुम्ही जर त्या इंटरनेटवर टाईप केलं तुमचा एखादा विषय, तर त्या विषयात कोणी काम केलंय याची मोठी यादी येते. शेकडो पानं येतात त्याच्यावर, म्हणजे शेकडो त्याच्यावर पुस्तकं सापडतील तुम्हाला. की आपण जो विषय आज आपल्याला पहिल्यांदाच वाटतोय नवीन, त्याच्यावर एवढी माहिती उपलब्ध असते. ह्याच्यात एवढ्या लोकांनी आधी काम केलेलं असतं. आणि असा कुठलाही विषय घ्या तुम्ही, कुठलाही सांगा, फक्त विषय कुठलाही सांगा, त्याच्यात आधी लोकांनी काहीतरी शोध घेतला असतो. मग सगळ्याच विषयांमध्ये सगळेच जाऊ शकत नाहीत. तुमची गरज काय त्याप्रमाणे तुम्ही त्याचा शोध घेत असता. जसं
तुमचं जर डोकं दुखत असेल, तुम्हाला जर काहीतरी ताप आला असेल, तर तुम्ही काय शोधता? काय शोधता तुम्ही? तुम्हाला जर काही आजार असेल किंवा तुम्हाला बरं वाटत नाही तर तुम्ही काय शोधता? डोकं दुखतंय, ताप आलाय, तर काय शोधता? पेट्रोल पंप कुठे आहे? काय शोधता? तुम्ही शोधता डॉक्टर कुठे आहे, त्याचे औषधं कुठे आहेत, हे शोधता. म्हणजे गरजेवर अवलंबून असतो शोध. शोध कशावर अवलंबून असतो? गरजेवर अवलंबून असतो. ही गरज कोण ठरवतं? मी आता म्हटलं तुमचं डोकं दुखतंय, डॉक्टरला शोधा. मी काय म्हटलं? तुमचं डोकं दुखतंय, तुम्ही काय शोधा? आता तुम्ही ऐकाल का नाही ऐकाल? नाही ऐकणार. का नाही ऐकणार? तुमची गरजच नाही ती. म्हणून दुसरा काय म्हणतो यावर आपली गरज ठरत नसते. जगताना कुठल्याही माणसाची गरज ही दुसरा मनुष्य ठरवू शकत नाही. पण बऱ्याचशा वेळा संसारामध्ये दुसऱ्या माणसामुळे आपली ती गरज आहे असं आपल्याला वाटायला लागतं. असं पण होतं. तो भ्रम असतो. ह्याची साधारण आणि सोपी उदाहरणं काय आहेत? आता काळ बदलत चालला, पण पूर्वी आजही बऱ्याचशा ठिकाणी असंच आहे. आई बाप हे मुलाला आणि मुलीला सांगत असतात, हे कर, हे कर, हे कर, हे कर, हे कर, हे कर. मग ते मुलगा मुलगी सुद्धा तेच करत राहतात. मग एक दिवस त्या मुलीला मोठे झाले का, त्यांना त्यांचं काहीच नसतं. हे आईबाप जसं म्हणतात तसं तो करत आलेला असतं. मग एक दिवस त्याला वाटतं आपल्याला काय आहे का नाही, आपल्याला काही आहे का नाही, आपण काही करायचंय का नाही, असं त्यांना कधी कधी वाटायला लागतं. आणि शिक्षण घेतल्यानंतर हे लवकर वाटायला लागतं. जे शिक्षण घेत नाहीत त्यांना हे वाटत नाही. त्यांना आडानी बळच ठेवलं जातं. म्हणून शिक्षण घेतलं की आपोआप वाटायला लागतं, नाही आपल्याला काय आहे का नाही, असं लवकर वाटायला लागतं. मग शिक्षणाचा तोटा आहे का फायदा हे मी नाही सांगत आहे, प्रत्येक माहिती सांगतो. मग शिक्षण घेतलेली मुलगी तिचं ती ठरवते, शिक्षण घेतलेला मुलगा त्याचं तो ठरवतो. तुमचं तुम्ही बघा, असे पण सांगतात लोक आपोआप. मग आपण असं म्हणतो की नाही पूर्वीची सगळे ऐकायचे नीट, आता कोणी ऐकत नाही. आता कोणी कोणाचं ऐकत नाही. पूर्वी 65-70 माणसं एकत्र सहज राहायची, शिक्षणच नव्हतं म्हणून. आता नवरा बायको सुद्धा एकत्र राहतील का नाही हा प्रश्न निर्माण झाला. नवरा बायको आणि मूल घर घ्यायचं तर नवऱ्याला आणि त्या बायकोला विचार करावा लागतो की मुलासाठी वेगळी बेडरूम करावं लागणार. पूर्वी 8x10च्या खोलीमध्ये 5 माणसं राहतात अंदाजे. आता एक मूल जरी असलं आणि 2 नवरा बायको तरी 2 बेडरूमचं फ्लॅट घ्यावा लागतो. जर आजी आजोबा असतील तर 3 रूमचा घ्यायला लागतो. तिचे पण आई बाबा येणार असतील कधीतरी 4 बेडरूमचा. असं मला ते लक्षात आलं. आता मी बरंच एक जण मला म्हटलं फ्लॅट आहे का बघा. म्हटलं किती बेडरूमचा पाहिजे. म्हटलं 4 बेडरूमचा. म्हटलं 4 बेडरूम का? आम्ही दोघं, आमचा मुलगा, किती झाले 2. ह्यांचे नाही हिचे आई बाप. म्हटलं ते कुठे येणार, तरी येतील ना तेव्हा. आणि ह्यांचे आई बाप, ह्यांचे आणि हिचे, असे 4 बेडरूमचा फ्लॅट. कशामुळे? शिक्षणाचा परिणाम. असो, चांगला का वाईट हा भाग नाही, त्याच्यातही ते राहतील का नाही ते सांगता येत नाही. तर शोध जो आहे हा शोध कोणी कसा घेतो, त्यांची गरज असेल तर घेतो. यांना गरज वाटली म्हणूनच केलं त्यांनी. पूर्वी गरजच वाटत नव्हती. सहजच त्या एवढ्या मोठ्या त्या पडवीमध्येच 15 माणसं झोपायची. आता प्रत्येकाला वेगळे बेडरूम लागते. पूर्वी एकाच पडवीत 15 माणसं सहज झोपत होती. सहज झोपत, त्याला काही एवढं हे होत नव्हतं. आणि तरी हाणामारी करत नव्हती. आता दुसऱ्या बेडरूम मधल्या माणसाला जाऊन मारतील लोक. म्हणजे एवढ्या भिंतींचं प्रोटेक्शन आहे, दरवाजेचं प्रोटेक्शन आहे, तरी सुद्धा. तर गरज वाटली त्याप्रमाणे शोध घेतो जीव. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव गरजेप्रमाणे शोध घेतो. म्हणून तुम्ही विठोबाचा शोध घ्याल असं मी म्हणणं म्हणजे काय झालं? आई बापाला आपला मुलगा आपलं म्हणणं प्रमाणे जगेल असं वाटलं. म्हणजे काय? आई बापाला असं वाटलं की आपला मुलगा आपल्याप्रमाणे जगेल. हा जसा भ्रम असतो तसा तुम्ही देवाचा शोध घ्याल असं मी समजणं. तुम्हाला काय महाराज, एवढं वर्ष तुमच्यासोबत येतोय, ऐकतोय, तरी तुम्ही असं समजता? असं नाहीच आहे ना.
हे निसर्गच नाही, हे जग असं नाही, ही प्रकृती अशी नाहीये, हे जे बनलं हे असं नाहीच आहे. ज्याला ज्याची गरज असते तो त्याच दिशेने जातो, तो त्याच दिशेने जाणार आहे. पदार्थ कुठलाही असो, तो पदार्थ चंद्र असो का विठोबा असो, म्हणजे परमात्मा किंवा देव असो का नैनिताल असो किंवा जहन्नुम असो का स्वर्ग असो, जिथपर्यंत त्याला त्या विषयाची गरज वाटत नाही तिथपर्यंत तो त्याचा शोध घेत नाही. अधिक तो जर शोध घेईलच, तो किती घेईल, त्याला जेवढी गरज आहे तेवढाच घेईल. म्हणजे माझी आई सारखी मला फोन करून सांगायची की काहीतरी कर, फोन घेऊन दे, काहीतरी कर, फोन घेऊन दे. मी म्हटलं तर हिला कशाला फोन पाहिजे, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. असं वाटतं आपल्याला वाटतं आपल्यालाच फोन लागतो. मग कुठला पाहिजे, कुठला पण दे, कुठला पण दे म्हणजे कसं. आता आमचा काय स्मार्टफोन घेऊन दिला तर काय उपयोग, कुठला पण म्हणजे काय, त्यांचा हेतू एकच आहे, फोन करता आला पाहिजे, फोन घेता आला पाहिजे. कोणाला, त्यांच्या आवडीचे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्याशी त्यांना बोलता यावं, याच्या पलीकडे काहीच उद्देश नाही. का त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवायचा आहे का मेल पाठवायचा कोणाला, काही नाही तसला प्रकार. फक्त त्यांच्या आवडीचे व्यक्ती दूर असल्यामुळे त्यांना फोनवर बोलता यावं यासाठी त्यांना फोनची गरज आहे, तेवढीच गरज आहे, तेवढाच शोध पाहिजे त्यांना. त्यानंतर ते फक्त नातवाकडून करून घेणार की हा आकडा दाबला की तुझ्या पोरीला फोन लागेल, हा आकडा दाबला की तुझ्या पोराला फोन लागेल, हा आकडा दाबला की तुला हे बटन दाबलं की तुला फोन घेता येईल, संपलं. त्याच्यानंतर बाकी काहीच लागत नाही. ही पिन अशी लावली की चार्ज होतो, इथं असं दिसलं की चार्जिंग नसतं. अशा 2-3 गोष्टी कळून घेतल्या की त्यानंतर त्यांचा फोनचा उपयोग काय, त्यांना फोनचा उपयोगच नाही काय. पण मी जर समजा त्यांना स्मार्टफोन विकत घेऊन दिला, मग 4 जीबीचा आहे का 3 जीबीचा आहे का, त्याला जीबी आहे का नाही हे तरी काय कळतंय. मग जीबी म्हणजे काय हे पण त्यांना माहित नाहीये. पण समजा मी जर घेऊन दिला स्मार्टफोन माझ्या आईला, काय उपयोग आहे तिला. मग काही लोक म्हणतात अरे पण शिकेल किती, बरोबर माझी आई शिकेल नक्की मला माहिती आहे, पण तिला गरज असली तर घेईल ना ती, तर शिकेल. माझ्या आईला जर गरज वाटली तर ती हा मोबाईल वरून इंटरनेट पण सगळं सर्च करेल, सगळं तिचा शोध घेईल, शिकू शकेल. माझी आई नाही, तिची आई सुद्धा करू शकली असती. म्हणजे हा कुठल्या पात्राचा विषय नाही. म्हणजे माझी आई शाळा शिकली नसेल, माझी आजी शाळा शिकली नसेल किंवा ती कोणीतरी व्यक्ती शाळा शिकली नाही म्हणून त्याला याचा शोध घेता येणार नाही असं अजिबात नाहीये. मेकॅनिकल इंजिनियर झाले नाही, मेकॅनिकचा कोर्स केला नाही, पण काही लोक असे की त्यांची गाडी बिडी खोलतात आणि सगळं रिपेअर करून चालतात पुढे. रस्त्यात गाडी बंद पडली तर थांबा म्हणतात, उतरा, बोनेट उघडतात, सगळं बघतात कुठे हे गेलं असेल ते गेलं असेल, सगळं त्याच्यात सगळं काम करतात, पुढे गाडी चालते, जातात पुढे. आणि आम्ही इंजिनियर आहे, गाडीमध्ये बंद पडले तर शोधतो की आता इथं जवळपास कुठला मेकॅनिक भेटतोय का, आणि तो मेकॅनिक येऊन एक वायर जरी हल्लेली असली तरी तो अर्धा तास घुमवतो आणि त्यानंतर म्हणतो त्या 5,000 रुपये, आणि फक्त वायर जोडतो, एक कुठल्या तरी वायर निसटलेली असते. अशी गंमत आहे. कारण तो शोधण्याचा विषय, आपल्याला शोधावं वाटतं का नाही. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काय शोधावं वाटतं. तुम्हाला जर संध्याकाळी जेवणामध्ये पास्ता मिळायला पाहिजे असं शोध वाटला तर तुम्ही पास्ता शोधणारच आहात. वडापाव वाटला तर वडापाव शोधणार, पुरणपोळी वाटली तर पुरणपोळी शोधणार. मग पुरणपोळी हा पदार्थ शोधण्यासाठी जे काय लागेल ते सगळं शोधणार. जे आपल्याला आयुष्यात गरजेचं वाटतं त्याचा शोध घ्या असं कोणालाही सांगावं लागत नाही. फक्त आपल्याला कळावं लागतं, कुठंतरी दिसावं लागतं की असं असं आहे. असं जर दिसलं की आपण मग त्याचा शोध घेऊन पुढचा आपण आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं काम करतो. म्हणजे आपल्याला जर टीव्हीवर कळलं की हा नवीन मोबाईल मार्केटमध्ये आलेला आहे, तर ज्याला गरज वाटते तो मोबाईल जातो मार्केटमध्ये कुठून तरी शोधून वगैरे विकत घेऊन टाकतो. पण तेच जो रिपेअरिंग वाला असतो तो मात्र ह्याचं सगळं पोस्टमार्टम करून टाकतो. ह्याला कुठला स्क्रीन गार्ड बसेल, ह्याला कुठला कव्हर बसेल, याचं मॅन्युफॅक्चरिंग पण होऊन जातात पर्यंत. म्हणजे मोबाईल बनण्याच्या आधी किंवा मोबाईल बनण्याच्या 1 महिन्याच्या आत ह्याला कुठला कव्हर बसणार, ह्याला कुठलं स्क्रीन गार्ड बसणार, इत्यादी इत्यादी, याला कुठला अँटीव्हायरस चालेल इत्यादी सगळे शोध लावून बसतात लोक. आणि त्यांना तेवढी गरज असते. आपण काय करतो का? आपण काहीच नाही करत, कारण आपल्याला गरज नाही त्याची. ज्याला जी गरज असते त्याला
ते कर असं सांगावं लागत नाही. तुमची गरज आयुष्यात काय आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. आणि बऱ्याचशा गरजा ज्या असतात त्या आपल्या अनंत जन्मांच्या कर्मानुसार आपोमत तयार होतात, सहज येतात त्या. आणि काही गरजा अशा असतात की त्या आपल्याला पाहून सुचतात. आपल्याकडे गाडी पाहिजेच ही काय आपल्याला जन्माला आल्यामुळे कळलेली गरज नाहीये. शेजारच्याने गाडी घेतली, ती गाडी आपण पाहिली आणि मग आपल्याला आपण गाडी घ्यावी असं वाटलं. हे काय झालं? ही गरज उपजत नाहीये, ही गरज नैसर्गिकरित्या तयार झालेली नाही, ही आपण पाहिली. म्हणजे मुळात अनंत जन्मापासून ती गरज आलेली नाहीये. मग कुठली गरज आली? जन्माला आल्यानंतर अन्न खावं लागतं, ही गरज कशी आहे? शेजारच्याकडे पाहून शिकलेलं नाही. जन्माला आले की भूक लागणं ही आपोआपच गरज आहे, सहज गरज आहे ना, आहे का नाही? जेवण करणं ही कशी गरज आहे? म्हणजे त्याला जेवताना पाहिलं म्हणून आपल्याला भूक लागते का? असं कधीच होत नाही, कधीही होत नाही. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हाच आपल्याला भूक लागते, बरोबर? म्हणजे जेवण्याची गरज दुसऱ्याची पाहून नाही होत तयार. पण त्याच्या ताटामध्ये जिलेबी आहे, आपणही जिलेबी खावी ही मात्र गरज पाहून होते. तो भजी खातो म्हणून मलाही भजी खावी वाटतं, ही पाहून गरज तयार होते. भूक मात्र काही पाहून लागत नाही. तर काही गरजा कशा असतात? आपल्याला पाहून तयार होतात आणि काही गरजा सहज होतात. मग पाहून ज्या गरजा तयार होतात त्या बंद पण करता येतात, त्या थांबवता पण येतात किंवा न थांबवता सुद्धा येतात. म्हणजे आता भजी खावी की नाही, तो भजी खातो म्हणून मी भजी खायला पाहिजे, मी जर माझ्या मनाला शिकवलं तर मी ते बंद करू शकतो. मी काय करू शकतो? बंद करू शकतो. पण भूकेचं तसं नाही. भूक मी बंद नाही करू शकत. भूक ही गरज काय मी बंद नाही करू शकत, ती चालूच राहणार आहे. म्हणजे सकाळी खाल्ल्यानंतर दुपारी भूक लागणारच आहे, दुपारी खाल्ल्यानंतर संध्याकाळी भूक लागणारच आहे. हे जसं सहज होतं. झोप ही सहज आहे, त्याची काही गरज आहे का? सहज येणारच आहे, म्हणजे सहज येणारी गरज आहे ती. झोपेनंतर उठणं. तर अशा प्रकारे जेवढे काही गरजा आहेत, ह्या गरजामध्ये काही गरजा आपल्याला बंद करता येऊ शकतात पूर्णतः, आणि काही गरजा अशा आहेत की ज्या आपल्याला बंद करताच येऊ शकत नाही. भूक बंद करता येऊ शकत नाही, पण काय खायचं हे मात्र आपल्याला बंद करता येऊ शकतं किंवा वाढवता येऊ शकतं, बरोबर आहे? आता तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला ह्या गरजा ज्या आहेत ह्या गरजेतून काय तयार होतं, काय फायदा होतो. सर्व गरजांचा हेतू काय आहे हे आपल्याला शोधावं लागेल. कुठलीही गरज असो आपल्या आयुष्यामध्ये, ह्या सगळ्या गरजांचा हेतू काय? कशासाठी या गरजा आहेत? कुठलीही गरज असो, या गरजांचा हेतू काय? सगळ्या गरजांचा हेतू एकच आहे, बरं वाटावं. कशासाठी आहे? बरं वाटावं, म्हणजे सुख मिळावं. कुठलीही गरज ही आपल्याला फक्त सुख मिळावं यासाठी असते, म्हणजे बरं वाटावं आपल्याला. जिथपर्यंत आपल्याला मोबाईलची गरज वाटत नव्हती तिथपर्यंत मोबाईल असला काय नसला काय काहीच वाटत नव्हतं. पण ज्या दिवशी मोबाईलची गरज वाटली त्या दिवसापासून मोबाईल हातात येईपर्यंत काय होत होतं? कसं तरी होतं, रुखरुख वाटत होत. ज्या दिवशी तो मोबाईल हातात आला त्या दिवशी मात्र बरं वाटलं, सुख वाटलं. किती दिवस? जिथपर्यंत दुसऱ्या मोबाईलची गरज वाटत नाही त्याच्यापेक्षा चांगल्या. म्हणून काय काय मोबाईल लोक सारखंच बदलत राहतात, पण त्यांची वर्षांनी गरज बदलत राहते. मग काही लोक मला म्हटले ते जास्त काळ वापरायचं नसतं, 1 वर्ष वापरायचं मग दुसरा घ्यायचं. काही लोक गाड्यांचं तसं करतात, गाडी जास्त काळ 1 घ्यायची नंतर दुसरी वापरायची. आणि काही लोक आयुष्यभर ते वापरू शकतात. तर गरज त्याला तशी वाटते, याला अशी वाटते. हा बरोबर का हा चुकीचा हा विषय नाही. गरज किती वाटली त्यानुसार चालेल. सगळ्या गरजांचा हेतू सुख. सुख कुठलं असतं? सुखाचे प्रकार आहेत. एक सुख आहे शारीरिक सुख, एक सुख आहे मानसिक सुख, आणि एक सुख आहे आतमध्ये असलेल्या जीवाचं सुख. शारीरिक सुखाच्या गरजा निराळ्या आहेत, मानसिक सुखाच्या गरजा निराळ्या आहेत, आणि जीवाच्या सुखाची गरज निराळी आहे. सगळ्या गरजांमध्ये सुख हा हेतू पक्काच आहे, आणि सगळ्या गरजांमध्ये शोध घेणं हे गरजेचंच आहे. शोध घेतला नाही तर ते सुख मिळत नाही. तर तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला कुठली गरज आहे.
मग परमात्मा किंवा देव हा कुठल्या सुखाला मिळवून देणार आहे हे ठरवावं लागेल, आणि टीव्ही हा कुठल्या सुखाला मिळवून देणार आहे हे ठरवावं लागेल. बरोबर. तर टीव्ही कधीही कशाला सुख देऊ शकत नाही आणि कशाला सुख देऊ शकतो किंवा कुठलं सुख देऊ शकतो याची वर्गवारी करावी लागेल, त्याची माहिती करून घ्यावी लागेल. आणि ही माहिती केली की विज्ञानवाद आणि धर्मवाद यामध्ये गोंधळ होत नाही. तुम्ही कार विकत घेतल्याने तुम्हाला कधीही विठ्ठल नावाचा पदार्थ मिळणार नाही. काय? कार नावाचा पदार्थ विकत घेतला म्हणजे शोधला, तुम्ही शोधला म्हणजे तुमच्या ताब्यात आला, तुम्ही ते त्याने तुम्हाला कुठला पदार्थ मिळणार नाही? विठ्ठल नावाचा पदार्थ मिळणार नाही. मग विठ्ठल नावाचा जो पदार्थ आहे तो काहीतरी वेगळा आहे, त्याचा उपयोग कशासाठी आहे? विठ्ठल नावाच्या या पदार्थाने शारीरिक सुख मिळत नाही, विठ्ठल नावाच्या पदार्थाने मानसिक सुख मिळत नाही, विठ्ठल नावाच्या पदार्थाने जीव जो आहे तो सुखावतो. म्हणून माझ्या जीवीची आवडी. आवड कशाची पाहिजे? आवड कशाची पाहिजे? विठ्ठलाची पाहिजे. कोणाला पाहिजे? जीवाला पाहिजे. कारण जीवाला सुखावण्यासाठी विठ्ठलाची गरज आहे. कोणाला सुखावण्यासाठी? जीवाला. म्हणजे जीवाचं सुख जर अपेक्षित असेल, जीवाला सुख मिळावं असं अपेक्षित असेल तर विठ्ठल नावाचा पदार्थ शोधावा लागेल. आता मी वारकरी लोक आपण आहोत म्हणून विठ्ठल म्हणतोय, त्याच विठ्ठलाला परमात्मा असं म्हणतात. त्याचं विठ्ठल हे नाव का आलं, परमात्मा हे नाव का आलं, याचा आपण विचार पुढे करणार आहोत असं मगाशी मी तुम्हाला म्हटलं. तर तो आपण पुन्हा त्याचा विचार करणार आहोत नंतर ह्या शब्दांचा. तर तुमच्या जीवाला जर सुख हवं असेल तर जे सुख तुम्हाला शरीरासाठी लागतं ते सुख, जे सुख तुम्हाला मनासाठी लागतं ते सुख, आणि जे सुख जीवाला लागतं ते सुख, यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे. ज्या पदार्थाच्या द्वारे शरीराला सुख मिळतं त्या पदार्थाच्या द्वारे जीवाला सुख मिळू शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कार विकत घेतल्याने तुम्हाला काय कशाचं सुख मिळणार नाही? ते जीवाला सुख मिळणार नाही. कार घेतल्यानंतर कोणाला सुख मिळतं? शरीराला आराम मिळतो. शरीराला आराम मिळाल्यामुळे मनाला त्याचं सुख मिळण्याचा भास होतो, त्याला ते मिळत नाही, भास होतो. कसा? उदाहरणार्थ, तुम्ही पूर्वी सायकलवर फिरत होते, मग तुम्हाला असं वाटलं टू व्हीलर मध्ये सुख आहे. का वाटलं? कारण सायकलवर पॅडल मारणं, ताण देणं म्हणजे कोणाला ताण आहे? शरीराला ताण आहे, आणि मग त्यामुळे त्रास होतो. मग टू व्हीलर घेतली, मग बरं वाटायला लागलं. कोणाला? पायाचा ताण कमी झाला, आता काय पॅडल मारायचं नाही, आता नुसतं असं असं केलं की चालली पुढे, है ना, रेस केली की गाडी पुढे चालली. त्यामुळे का शारीरिक त्रास कमी झाला, म्हणून बरं वाटायला लागलं. आणि त्याच्यामुळे ते जे मन आहे ते मन त्या शरीरामध्ये गुंतलेलं असल्यामुळे त्या मनाला बरं वाटतंय असा भास झाला. वास्तविक ते सुख कोणाचं आहे? ते शरीराचं सुख आहे, शरीराला सुख मिळत होते. पण काही दिवसांनी असं व्हायला लागलं की टू व्हीलर सुद्धा त्रासदायक वाटायला लागली. कारण टू व्हीलरने सुद्धा स्थूल शरीराला त्रास व्हायला लागला. मग त्याला लक्षात आलं की दोन चाकं उपयोगीचे नसतात. चाकं किती पाहिजेत? कारण दोन चाकावर शरीर बॅलन्स ठेवता येत नाही. शरीराला बॅलन्स करा, गाडीला बॅलन्स करा, म्हणजे प्रयोगच आहे ना तो. म्हणून त्याला लक्षात आलं की हे शरीर कसं आहे, असं झालं कसंही झालं तरी आरामात राहण्यासाठी चार चाकं लागतात. मग कारमध्ये जर बसला तर कसंही बसतो, इकडं हो तिकडं हो, काहीच होत नाही. मग सुख कशात वाटलं? आता कारमध्ये सुख कशामध्ये, कशाला मिळतं? कारमुळे सुख पुन्हा शरीरालाच मिळतं. पण मन स्थूल शरीराशी अडकलेलं असल्यामुळे ते मनाला सुख आहे असा पुन्हा भ्रम तयार होतो. अधिक जीव पण त्यात गुंतलेला असला तर, जीव जर त्याच्यात गुंतलेला असतं फार भयानक आहे बरं का. नवीन जर गाडी घेतली आणि चुकून जर त्याच्यावर असा ओरखाडा पडला, तुम्हाला तर फुकटच मिळाली असली कोणाकडून तरी दहेज मध्ये, तर सांगता येत नाही. तुम्ही काय त्या काळातले दिसत नाही दहेज मध्ये गाडी मिळणारे. तुमच्याकडे काही सायकलचं एक चाक पण दिलं नसेल तुम्हाला.
त्यामुळे तुम्ही विचार नका करू. बैलगाडीचं चाक पण नसेल मिळेल तुम्हाला. तर समजा तुम्हाला फुकटच गाडी मिळाली असेल कार, तर तुम्हाला एवढं वाटणार नाही. तुम्ही जर कष्टाने जर गाडी घेतली, 4 चाकी गाडी, आणि जर अशा गाडीवर चुकून लहान मुलांनी खेळताना असा एक वरखडा मारला, तर तो वरखडा गाडीला लागत नाही. तो कशाला लागतो? कशाला लागतो? तो मनाला लागतो. फार तळतळ होते, यातना होतात. तुम्ही जर साधू नसले तर सांगतो, साधू असल्यावर त्या गाडीचं काही झालं तरी एवढं काही वाटत नाही. वाटणारच नाही असं नाही, त्याचं काही गॅरंटी नसते. आणि जीव जर गुंतलेला असेल तर जीवाला पण तळतळ लागते, इतका त्रास होतो, फार वाईट होतं ना. असं गमतीचा विषय म्हणून सांगितला. तर कुठलाही पदार्थ जगामध्ये सुख देणारा असतो, पण तो कशाला सुख देतो हे कळणं फार अवघड आहे. म्हणून गाडीमुळे जे सुख मिळतं ते शरीराला मिळत असतं, पण मन त्याच्यात गुंतलेलं असल्यामुळे मनाला पण तो सुख आहेच असं वाटतं, पण ते जास्त काळ टिकत नाही. म्हणून कारने आपण प्रवास करू शकतो. म्हणजे एखाद्याला म्हटलं पूर्वी की कारने मुंबईला जा, तर तो कारने मुंबईला जाऊ शकतो है ना. इकडून तिकडे ट्रेनने जाता जाऊ शकतो. ट्रेन पण तसं आरामदायक असतं. पण तुमच्या समोर जर पर्याय आला, विमानाने जायचं का ट्रेनने जायचं, कशाने जाल तुम्ही? समजा दिल्लीला जायचंय, तुम्हाला म्हणलं ट्रेनने जा, दुरांतो एक्सप्रेस नॉन स्टॉप गाडी आहे, सगळी व्यवस्थित आहे, आणि दुसरा पर्याय ठेवला विमानाने जायचं, कशाने जाणार? विमानाने जाणार. कारण विमानाचा पण शोध लावून ठेवलाय ना आपण. पण ज्याचं विमानात बसण्याची ऐपत नाही तो जाऊ शकतो का? मग तो प्रयत्न करेल का नाही विमानात बसायचा? काहीतरी करून, काम करून वगैरे असं काहीतरी करून प्रयत्न करू शकतो. वास्तविक ते शरीराला सुख मिळतं. आणि ते किती? विमान नाही, तुम्हाला यानात बसवलं तरी उद्या कमीच वाटणार आहे. आज विमानाच्या पेक्षा पुढे आपल्याला जाता येत नाही, आपण विमानापर्यंतच पोहोचलोय. पण समजा भविष्यात जर आपल्याला विमानाच्या ऐवजी आता विमानात जात म्हणजे समजा 2 तासांमध्ये जातो, काही दिवसांनी असं काहीतरी साधन निघालं की जे दिल्लीत तुम्हाला 15 मिनिटात पोहोचवेल, तर विमानात बसाल का तुम्ही? असं निघेल का नाही तो भाग जाऊ द्या, पण समजा तसं साधन निघालं, तुम्हाला असं साधन निघू शकता, हो निघणार आहे, पुणे ते मुंबईचा प्रवास जो आहे तो आता काही तासांमध्ये, तो काही मिनिटांमध्ये होणार आहे. त्याला तुमची राहताय का नाही गाडी ते मला माहित नाही, पण असं होणार आहे भविष्यात की पुणे ते मुंबई काही तासांच्या ऐवजी काही मिनिटात पोहोचता येणार आहे. असं एक साधन आहे, ते अमेरिकेत उपलब्ध पण आहे. आता आपल्याकडे त्याचे प्रयोग होणार आहेत. असो, आपल्याकडे मेट्रोचे येणं तर ते लांब राहिलं. फारच ती गरज शरीराची आहे. मन त्याच्यात गुंतलेलं असल्यामुळे मनाला त्याचं बरं वाटतं, जीव गुंतलेला असतं जीवालाही बरं वाटतं. पण ही फसवणूक आहे. जिलेबी खाल्ली तर फक्त शरीरालाच बरं वाटत असतं, ते पण फक्त एवढ्याच भागात. ह्याच्या खाली गेले तर जिलेबी आहे का मिरची आहे काही कळत नसतं. म्हणजे एखादी तुम्हाला फरक सांगतो, तुम्ही जर गोड गोळी घेतली आणि चगळून खाल्ली आणि त्याच्याऐवजी टॅबलेट घेतली कुठली तरी क्रोसिन किंवा कुठली, ती चगळून खा, दोनला फरक कळेल तुम्हाला. गोड गोळी म्हणजे लहान मुलं गोळ्या खातात, ती गोळी घ्या चगळून खा, आणि त्याच्याऐवजी क्रोसिन किंवा कॉम्बिफ्लॅम कुठली असो ती गोळी घ्या आणि ती चगळून खा, तुम्हाला फरक कळेल काय ते इथंच कळतं बघ. म्हणून क्रोसिन किंवा असल्या कुठल्या गोळ्या असतात त्या गोळ्या इथे टाकतो आपण, कळतच नाही काय. आणि ज्या गोड लागतात त्या चगळून खातो, म्हणजे ते फक्त एवढ्यापर्यंतच कळत असतं, पुढे काय त्याचा काही हिशोब नसतो. तर काही पदार्थ जे असतात ना ते कुठपर्यंत सुख देणारे आहेत, त्याची लायकी काय हे ओळखावं लागतं. आणि हे न कळल्यामुळे लोक कशालाही काही मानू लागले, काही म्हणू लागले, आणि कशाला सुख पाहिजे हे पण गोंधळ उडाला. म्हणून हा विषय आपल्याकडे कोणाकडे नाही, आणि ह्या सगळ्याचा गोंधळ जगभर उडालेला आहे. मग देव नावाचा एक पदार्थ आहे, देव नावाचा काय एक पदार्थ आहे. हा देव नावाचा पदार्थ शोधावा लागेल. काय करावं लागेल? तो शोधावा लागेल. मग तो शोधायचं म्हणजे त्याचं विज्ञान करणे. त्याचं नाव आहे परमात्मा. देवाला काय म्हणतात? परमात्मा. मग विज्ञात आहे परमात्मेनी म्हणजे परमात्म्याचा शोध घेणे, बरोबर आहे. मग परमात्म्याचा जर शोध घ्यायचा असेल तर तो का घ्यायचा? ती गरज आपल्याला आहे का? आणि कोणी घ्यायचा? हे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. आता काय शेजारचा चालला पंढरपूरला,
गाडीत जागा येतो का? हा पण आला. त्यालाही माहित नाही पंढरपूरला काय जायचं, ह्यालाही माहित नाही पंढरपूरला काय जायचं. मग ह्याला याने रस्ते सांगितलं तिथं चंद्रभागा आहे, तिथे जर आंघोळ करायची असती, आंघोळ केल्या की बरं वाटतंय, मग आंघोळ करतो, पण चंद्रभागात परत येतो. त्यातल्या त्यात कीर्तन महाराजांचं वाळवंटात असलं तर ते ऐकलं तर अजून बरं वाटतंय, जातो ते ऐकतो, बरं वाटतंय. माहित नाही का? विठ्ठल आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, ती पाहिली की बरं वाटतंय, बरं होतं. मग ह्याला बरं वाटलंच समजा तर ठीक आहे, नाही तर ते म्हणतं काय आहे तिथं, काहीच नाहीये असं पण म्हणत नाही का? म्हणजे एखाद्याला बरं वाटतं, एखाद्याला नाही वाटणार, का त्याची गरज भिन्न भिन्न असते, बदलते. असो, तर पदार्थ जो आहे तो पदार्थ का शोधायचा, कोणी शोधायचा, आणि त्या पदार्थाच्या शोधनाने आपल्याला कशाला नक्की सुख मिळणार आहे, म्हणजे काय सुखावणार आहे हे कळलं पाहिजे. स्थूल शरीराच्या सुखासाठी जे जगतात त्यांना आयुष्यात कधीही विठ्ठलाचा विषय नाही. तुमचं आयुष्यात जगण्याचा हेतू जिथपर्यंत ह्या स्थूल शरीराच्या सुखासाठी तुम्ही जगताय, कळतपणे न कळतपणे, तुम्ही असं म्हणाल आम्हाला माहित नव्हतं, तुम्ही माहित होतं का नव्हतं म्हणून अग्नीत हात घातला तरी काय होतं, पण अग्नी म्हणते नाही नाही ह्याला माहित नव्हतं, असं चालत नाही. ही काय प्रकृती आहे, त्याला निसर्ग म्हणतो आपण, सृष्टी. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे का नाही माहित आहे, मला माहित आहे का नाही माहित आहे, असं चालत नाही. अग्नीत हात गेला की जळतो, भाजतच. फक्त तेव्हाच भाजत नाही जेव्हा काहीतरी कारण असेल न भाजण्याचं. म्हणजे तुम्ही जर फ्लेम प्रूफ ग्लोव्ज घातले तर अग्नीत हात घालूनही भाजत नाही. किंवा एखादा देवता तुम्हाला वाचवणारी असेल तर तुम्ही अग्नीत हात घातला तरी त्या देवतेच्या कृपेने तुमचा हात भाजणार नाही. पण हे आजच्या विज्ञानवादातल्या प्रभाव असणाऱ्या युगामध्ये एक कळणं अवघड आहे. तर देवाची कृपा असेल तरी हात भाजणार नाही, पण हे आत्ता कळणं अवघड आहे. आत्ताच्या युगात काय सांगावं लागतं, देवाची कृपा नाही, काय घालावं लागतं, फ्लेम प्रूफ हँड ग्लोव्ज असेल तर. एखादा म्हणेल महाराजांवर माझा फार विश्वास आहे, महाराजांवर माझी फार श्रद्धा आहे, आता मी अग्नीत हात घालतो, हात भाजणार नाही. घातला अग्नीत हात, पूर्ण जाळून घेतला, आणि माझ्याकडे आला म्हटलं महाराज तुम्ही तर म्हटले होते देवादिकांची कृपा असली तर हात भाजत नाही, मग तुम्ही काय देवादिकांपेक्षा कमी आहे का, आमची तुमच्यावर श्रद्धा आहे. असं चालत नाही, कारण मी काय हे काम करायला इकडे आलेलो नाही. कारण कशाने काही होणार नाही. तुम्ही जर असं म्हटलं की महाराज तुम्ही कृपा कारण आमचा अग्नीत हात घातल्यानंतर भाजू नको, असं व्हायला पाहिजे, तर तसं होईल का नाही सांगता येत नाही. कारण मी त्या वर्गातला आहे का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. मी त्या वर्गातला असेल, त्या देवतेच्या कुळातला असेल की जे तुमचं अग्नीपासून संरक्षण करू शकतील, आणि असं असेल, आणि मग तुम्ही माझ्या नावाने जर तिथे हात घातला तर भाजणार नाही. पण मी त्या वर्गातला नाही हे आधी सांगून ठेवतोय, त्यामुळे घरी जाऊन काही प्रयोग करू नका. सांगण्याचा मुद्दा आहे की कशापासून काय मिळतं हे कळलं पाहिजे. जे स्थूल शरीराच्या सुखासाठी जगतात त्यांना भगवंत परमात्मा हा विषय अत्यंत दूर आहे, त्यांचा हा विषय नाही. दुसरा भाग, जे लोक मानसिक शांतता, मनाला बरं वाटावं म्हणून अशासाठी जगतात त्यांचा हा विषय. मग तुम्ही म्हणाल आता हे दोन सुख असावं की नसावं ते मी काही सांगू शकत नाही, आणि माझ्या सांगण्यानुसार तुम्ही काही ते त्याचा बदल करणार असंही नाही. पण साधारण भूमिका काय असू शकते, ह्या दोन्ही सुखाची आपल्याला गरजेपुरती व्यवस्था करायला लागते. म्हणजे शारीरिक सुख आणि मानसिक सुख या दोन सुखांची आपल्याला गरजेपुरती व्यवस्था करायला लागते. गरजेपेक्षा जास्त केलं तर अति होतं, त्याचा पुढे काही उपयोग होत नाही. म्हणजे आपल्याकडे किती कार पाहिजेत असं धरलं आपण, आता कार सगळीकडे आहेत म्हणून कार धरलं, तर कार आपल्याकडे किती पाहिजेत घरामध्ये, एका कुटुंबाला एक कार. म्हणजे 2-3 माणसाचं, 4 माणसाचं, 5 माणसाचं कुटुंब एक कार बस असते. मग एक कार असली तर टू व्हीलरची गरज नाही, टू व्हीलर असेल तर कारची गरज नाही, पण गरज असेल तर टू व्हीलर पण असू शकते, कार पण असू शकते. तेवढी गरज आहे तेवढाच विषय. पण सोमवारी वेगळी कार, मंगळवारी वेगळी कार, बुधवारी वेगळी कार, गुरुवारी वेगळी कार असं असेल तर मग काय झालं, ही गरज नाही राहिली. काय झालं, हा माज झाला, त्याचं ते वाढलं. मग असो, आता तो चालेल का नाही, व्यवहारात चालू शकतो, परमार्थामध्ये नाही चालत. परमार्थामध्ये तुम्हाला स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांना जे सुख
अपेक्षित आहे ते फक्त स्थिर राहण्यापुरतं असावं. म्हणजे अन्न पाहिजे का नाही? किती पाहिजे? क्षुधा नष्ट होणे इतकं पाहिजे. एवढंच म्हटलो मी. आता कुठलं पाहिजे असं म्हटलो का मी? नाही. किती पाहिजे? पोट भरण्यापुरतं अन्न लागतं. हे ज्याला कळलं तो शरीराच्या सुखामध्ये रममाण नसतो. म्हणजे एक विषय सांगितला मी फक्त. तर पोटाला अन्न किती लागतं? पोट भरण्यापुरतं. कुठलं लागतं? पोट भरण्यापुरतं. मग काय असावं? चपाती असू दे, भाकरी असू दे, पुरणपोळी असू दे, जे असेल ते असू दे. म्हणून आपल्या जिभेला जे आवडतं ते अन्न बनवणं, तो हेतू ठेवून ते अन्न बनवणं आणि पोट भरण्यापुरतं अन्न बनवणं, यात फरक आहे. सूक्ष्म विचारामध्ये तर ते सुद्धा नामदेवांनी नाही म्हटलेलं आहे. पण कमीत कमी इंद्रिय रुचीसारखे पाक करू नये. असं जो पाळतो तो श्रेष्ठ होत जातो. मग घरातल्या सगळ्यांनीच असं पाळायचं ठरवलं तर अवघड होऊन जाईल, नाही का? म्हणून कोणाला तरी रुची ठेवावीच लागते. मग तुम्ही कोणाला तरी रुची ठेवायची म्हणून मीच रुची ठेवतो आणि रोज नवीन नवीन पदार्थ करावे लावतो घरात, तर त्याच्यात तुमची हानी आहे. आपण नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्ही तुमची रुचीवर पूर्णतः काट मारली समजा, तरी सुद्धा तुम्हाला जगातले सगळे पदार्थ खायला मिळणार आहेत, जे तुम्हाला मिळणारच आहेत. आणि जे नाही मिळणार ते किती प्रयत्न करा मिळणार नाहीच आहे. आलं लक्षात? सांगण्याचा मुद्दा असा आहे की पोट भरण्यापुरतं जर अन्न खाल्लं तर तो निराळा विषय होतो, आणि रुचीसारखं तयार करत अन्न खाऊ लागलो तर तो विषय निराळा तयार होतो. म्हणून शरीर सुख, मनाचं सुख, या दोन सुखामध्ये जो लक्ष केंद्रित करून राहतो त्याला जीवाला मिळणाऱ्या सुखाशी घेणं देणं राहत नाही. आणि म्हणून तो त्या जीवाला मिळणाऱ्या सुखासाठी जे गरजेचं आहे, म्हणजे जो देव आहे त्याच्या फंदात तो पडत नाही. म्हणून जी माणसं स्थूल शरीर आणि बाह्य जगतामध्ये रममाण आहेत ते कधीही देवाच्या नादी लागत नाही. अपमत लागतच नाही. ज्याला गाडी घोडा पैसा ह्याच्यामध्ये हौस असते तो कधीच देवाच्या पाठीमागे जाऊ शकत नाही, जाऊच शकत नाही. मग तुमचा मुलगा असो, तुमची मुलगी असो, तुमचं जावई असो, सून असो, कोणी असो, किंवा तुम्ही असो, कोणी असो, जो या दोन शरीराच्या सुखासाठी धडपडतो त्याला हे पुढचं नाही. जगामध्ये मानसिक स्वास्थ्यासाठी जगणाऱ्यांची संख्या कमी आहे. मी जरी 2 म्हटलं असतं, जगामध्ये फक्त शारीरिक सुखाच्या स्वास्थ्यासाठी लोक जगतायत 99%. आजची परिस्थिती जगामध्ये जास्तीत जास्त वर्ग कुठला आहे? शारीरिक सुखाच्या साठी, म्हणजे शारीरिक स्वास्थ्यासाठी 99% लोक जगतायत. आणि त्याच्यामधून जे फार वैतागले, त्यांना लक्षात आलं की शरीरातून काही होईना, ते लोक मानसिक सुखासाठी प्रयत्न करू लागले. नाही, मन शांत पाहिजे, मन स्थिर पाहिजे. मग साडी अंगावर कुठली असली तरी चालते, दागिने असले तरी नसले तरी चालते. हे कोणाला कळलं? ज्याला कळलं की मन जर स्थिर तर सगळं ठीक, मन जर सुखी तर सगळं ठीक. हे दुसऱ्या पायरीवर जे पोहोचले त्यांना अंगावर कुठली साडी असली आणि अंगावर किती दागिने असले का नसले तरी फरक पडत नाही. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही अंगावर एवढं सोनं पाहिजे, तर समजून घ्या तुम्ही दुसऱ्या वर्गात पोहोचलेले नाही. आता महाराज सांगतायत म्हणून तुम्ही सोन्याची हौस सोडाल, हा भ्रम करून घेणे इतका मी तसल्या प्रकारचा महाराज नाही. मला हे माहित आहे, माझ्यासमोर तुम्ही आले की अंगावरचं सोनं घरी काढून याल, आणि लग्नाला गेले तर शेजारच्या चव मागून सुद्धा घालून याल. हे तर फारच भयानक गोष्ट आहे. भयानकपणा काय असतो? मग असे लोक वारकरी कसे म्हणावे? हे वारकरी कसे म्हणावे यांना? का म्हणता येईल? कुठे महाराज येणार लग्नाला पाहायला? नाही का? असं म्हणू शकतो लोक, असं म्हणू शकतो. सांगण्याचा विषय, महाराजासाठी काही करू नका, स्वतःसाठी काहीतरी करा. नव्हे, तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला जे सुख वाटणार ते करणारच आहात. महाराजांनी काही सांगितलं तरी फरक पडत नसतो. पण काही गोष्टी पाहून आपण शिकतो. तर साधू संत आणि ग्रंथ यांना पाहून विठ्ठल आपल्याला शोधावा असं वाटू शकतं, म्हणजे त्याचं विज्ञान व्हावं असं वाटू शकतं. तोच आपला ह्या पहिल्या चरणातल्या
दुसऱ्या भागाचा विषय आहे. विज्ञाते परमात्म्यानी म्हणजे विठ्ठल हा आपला विषय आहे. आपला विषय काय आहे? विठ्ठल आहे. आपला या शब्दामध्ये आपण येतच आहात असं मला म्हणायचं नाही. आपला हा शब्द मी काही विशिष्ट वर्गासाठी वापरलेला असू शकतो, कारण आपला मध्ये तुम्ही आहात असं तुम्ही हट्ट करू नका. पण तुम्ही आपला या शब्दात या असं मात्र मी तुम्हाला म्हणू शकतो. तुम्ही याल हे काही मला माहित नाही, पण जर तुम्ही या विषयात आले तर तुम्ही विज्ञानवादी आहात का धार्मिक आहात म्हणजे धर्मवादी आहात असा इथे प्रश्न नाही. कारण धर्मवाद आणि विज्ञानवाद ही व्यवहारामधली अत्यंत साधारण गोष्ट आहे, ती काही खरी नाही. विज्ञानवादी मनुष्य आणि धर्मवादी मनुष्य ही व्यवहारात दिसणारा एक भेद आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला अवांतर विषय म्हणून सांगितला. याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. म्हणून तुम्ही टीव्ही वापरला काय, गाडी वापरली काय, मोबाईल वापरला काय, त्याने विठ्ठलाची प्राप्ती आणि प्राप्ती न होणे किंवा होणे असा काहीही विषय येत नाही. तुम्ही कुठले कपडे घातले, तुम्ही कुठला पदार्थ वापरला याच्यावर त्याचा काही विषय नाही. तो कशासाठी वापरला, कुठल्या सुखाच्या हेतूने वापरला आणि बरोबर वापरला का नाही या सगळ्यामध्ये त्याचा विषय बदलतो. तर आपणा सर्वांना विज्ञाते परमात्म्याने या विषयाची आवड असावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. परंतु हे नक्कीच आहे की जो कोणी वर सांगितलेल्या देहाभिमाने गलिते या साधनांचा अभ्यास करीत नाही त्याला विज्ञाते परमात्म्याने म्हणजे परमात्म्याचं विज्ञान करून घ्यावं किंवा परमात्मा जाणून घ्यावा किंवा परमात्म्याचा देवाचा शोध लावावा असं वाटूच शकत नाही. कुठून? जीवापासून. जीवापासून तसं जर वाटायचं असेल, तोंडाने वाटू शकतं, मनात वाटू शकतं, बुद्धीत वाटू शकतं, पण कोणाला वाटणार नाही? जीवाला वाटणार नाही. जीवाला जर वाटून घ्यायचं असेल तसं तर वर सांगितलेलं देहाभिमाने गलिते हा अभ्यास हे साधन आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. ते साधन तुम्हाला करता यावं. भगवंताचा शोध घेण्याची तुमची जीवापासून तळमळ असावी. ज्याप्रमाणे तुकोबाने असं म्हटलेलं आहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. याप्रमाणे त्या जीवाची अवस्था व्हावी यासाठी तो परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाडी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते
सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया